Sandeep sir, you can start. Okay. Good evening. रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट तर्फे पुढील 10 महिने जून 21 पर्यंत मानस मनात माझ्या ही जी एक वेब मालिका आम्ही सादर करणार आहोत दर महिन्यात एकदा, त्यातील पहिल्या भागात आपणा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, डिप्रेशन किंवा औदासीन्य हा हल्ली खूपच प्रचलित शब्द झालाय. अगदी शाळकरी मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत कोणालाही आर्थिकदृष्ट्या दुर्बल असोत किंवा एकंदर एखादा खूप मोठा उद्योगपती असो, डिप्रेशनने ग्रासल्याच्या बातम्या आपण खूप वेळा वाचतो. काही आत्महत्या झाल्याचं आपण वाचतो. सामाजिक किंवा आर्थिक परिस्थिती, कुटुंबातील समस्या, सततचे अपयश, व्यसन इत्यादीपैकी काही या डिप्रेशनला कारणीभूत असतं. त्यातच सध्याचा आपला डिजिटल मीडिया त्याने आपल्याला वास्तवापासून थोडंफार दूरच नेलंय. सतत आढळणारे नकारात्मक मेसेजेस आपल्या नकारात्मक भावनांची वाढ करण्यास कारणीभूत ठरतात. आणि आता त्यात कोविडचं बंदिस्त वातावरण आणि त्यातून येणाऱ्या निगेटिव्ह बातम्या, हे सर्व विकार किंवा समस्या ह्या आपण पाहिल्या तर आपल्या मनाभोवतीच केंद्रित झालेल्या असतात. म्हणजे जर आपलं मन किंवा ज्याला आपण इंग्रजीत साईक म्हणतो ते जर समजून घेऊ शकलो तर या समस्यांवर आपण निश्चितपणे मात करू शकतो. पण मित्रांनो, मनाला समजणं एवढं सोपं आहे का? आजच नाही, तुकाराम महाराजांनीच म्हणून ठेवलंय की मन माझे चपळ न राहे निश्चळ, घडी एकी पळ स्थिर नाही. एक क्षण सुद्धा ते स्थिर नसतं. इतके प्रचंड विचार त्याच्यात येत असतात सारखे. आणि आता अगदी अलीकडच्या काळातील तुम्हा सगळ्यांना माहिती असणारं एक सुंदर कविवर्य सुधीर मोघेंचं जे गीत, त्याला मी तर मनाची गाथा म्हणतो. मन मनास उमगत नाही, आधार कसा शोधावा, स्वप्नातील पदर धुक्याचा हातास कसा लागावा. नक्की कुठं आहे आपलं मन, कसे आहे ते, आणि त्याला शोधायचं कसं? कारण आभासी स्वप्नातील धुक्याचा पदर ही जी उपमा दिली आहे, खरोखर एकदम चपखल उपमा म्हणता येईल. इतकं अवघड आहे मनाला शोधणं. पण मित्रांनो, अशा या आभासी वाटणाऱ्या मनाचाही आता खूप सखोल अभ्यास शास्त्राने केलाय. आभासी वाटणाऱ्या मनाला काबूत आणण्याचे काही उपाय आणि औषधं विज्ञानाने साध्य केली आहेत. आणि त्यासाठी आपल्याला आजच्या आपल्या डॉक्टर अद्वैत पाध्येंसारखे तज्ज्ञ डॉक्टरही दिलेले आहेत. त्यामुळे वैफल्यग्रस्त अशा अनेक लोकांना पूर्णपणे नॉर्मल झालेलं, आनंदी झालेलं आणि यशस्वी झालेलं आम्ही पाहिलेलं आहे. परंतु ह्या सर्व उपायांची पायरी पहिली काय असेल तर जो रुग्ण आहे किंवा जो माणूस आहे जो ग्रासला आहे ह्या मनोविकारांनी, त्याला रुग्ण म्हणून आपण ओळखता आलं पाहिजे. म्हणजे त्याला काहीतरी मनोविकार झाला हे ओळखता आलं पाहिजे. आणि हे ओळखायचं काम कोण करू शकतं तर त्याचे अत्यंत जवळचे मित्र, प्रेमातले त्याचे कुटुंबीय किंवा नातेवाईक ह्या व्यक्तीच्या वागण्यातले बदल ओळखू शकतात अत्यंत चांगल्या प्रकारे. आणि मग त्याला मनोविकार तज्ज्ञांपर्यंत नेण्याचं काम हे लोक करू शकतात. बऱ्याच वेळा त्याला दुर्लक्षित केलं जातं, वेडा ठरवलं जातं किंवा तांत्रिक मांत्रिकांची मदत घेतली जाते अजूनही. तर अत्यंत असा हा महत्वाचा विषय आहे. आणि म्हणूनच आज आपण डॉक्टर अद्वैत पाध्येंना या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी बोलवलेलं आहे. अर्थात यातला सब टॉपिक आज आपण जो घेणार आहोत तो आपला वेगळा असेल, पण बेसिकली आपण हे मनोविकारांवरच चालू केलेलं आहे सदर. डॉक्टर अद्वैत पाध्येंची थोडक्यात ओळख करून द्यायची तर टिळकनगर शाळेचे अत्यंत हुशार विद्यार्थी ते. पोस्ट ग्रॅज्युएट त्यांनी केलं सायकियाट्रीमध्ये आणि डिस्टिंक्शन सह ते GS मेडिकल या अत्यंत प्रतिष्ठित कॉलेजमधून KEM हॉस्पिटलशी संलग्न असलेल्या ते पोस्ट ग्रॅज्युएट झाले. त्यानंतर त्यांनी 3 वर्ष सोमय्या महाविद्यालयात, सोमय्या मेडिकल कॉलेजमध्ये सायकियाट्री डिपार्टमेंटमध्ये प्राध्यापक म्हणून काम केलंय. स्वतःच त्यांनी मानस सायकोलॉजिकल हेल्थ सेंटर हे स्वतःचा व्यवसाय म्हणून त्यानंतर चालू केलं. अत्यंत प्रसिद्ध असं हे सायकोलॉजी सेंटर आहे डोंबिवलीत. जवळजवळ 400च्या वर लेख त्यांनी विविध वृत्तपत्रातून, नियतकालिकातून लिहिलेले आहेत या विषयावर. ऑलरेडी त्यांची 3 पुस्तकं या विषयात प्रकाशित झालेली आहेत. पहिला आहे संवाद मनाचा मनाशी, दुसरा आहे मुलं घडताना, आणि तिसरा आहे निरोगी निरामय मनासाठी. स्ट्रेस मॅनेजमेंट आणि मानसिक आरोग्य या विषयावरील
500 पेक्षा जास्त व्याख्यानं त्यांनी दिलेली आहेत, अनेक कार्यशाळांचं सूत्रसंचालन केलेलं आहे. तसंच टीव्हीवरच्या अनेक कार्यक्रमांमध्ये अद्वैतनी भाग घेतलेला आहे. मान सन्मान म्हणाल तर डोंबिवली IMA चे ते माजी अध्यक्ष आहेत. त्यांचंच एक जे डायलॉग नावाचं जे बुलेटिन असतं त्याचे ते संपादक राहिलेले आहेत. आणि अत्यंत तरुण वयातच म्हणावं त्यांनी मनोदय ट्रस्ट हा जो मनोपीडितांसाठी कार्य करणारा एक चांगला ट्रस्ट आहे त्याचे ते फाउंडर, ट्रस्टी आणि अध्यक्ष आहेत. काही निवडक अवॉर्ड आणि मान सन्मान त्यांना जे मिळाले आहेत, 2014 मध्ये त्यांना डोंबिवलीतील ब्राह्मण सभेतर्फे दिला जाणारा वार्षिक भिषग्वर्य पुरस्कार मिळालेला आहे मानाचा. त्यानंतर डॉक्टर ऑफ इयर रोटरी क्लब तर्फे दिलेला आहे आणि डॉक्टर ऑफ इयर त्यांना IMA तर्फे सुद्धा दिलेला आहे. त्यानंतर सायकियाट्रिस्ट अॅन्युअल कॉन्फरन्स मध्ये त्यांना बेस्ट पेपर हा अवॉर्ड मिळालेला आहे. विवेक साप्ताहिकातर्फे आरोग्य सेवक हा पुरस्कार मिळालेला आहे. डॉक्टर पल्लवी ज्या स्वतःही एक अॅनास्थेटिस्ट आहेत आणि लहान मुलांच्या भूलतज्ञ म्हणून जास्त त्या प्रचलित आहेत. पुत्र अनिश आणि प्रत्युष असे हे चौकोनी कुटुंब आहे. आणि अजून एक छोटी ओळख म्हणजे आपले जे माजी सदस्य आहेत लक्ष्मण पाध्यजी, जे एक सक्सेसफुल आर्किटेक्ट आहेत, ते अद्वैतचे वडील. तर मित्रांनो, आजच्या वेबमालेतील प्रथम पुष्पाचा विषय आहे चिंता मनामनातील. कोणत्याही मनोविकाराची सुरुवात ही छोट्याशा चिंतेने होते आणि ही चिंता म्हणजे एक छोटी ठिणगी असते. ही जर आपण वेळेत विझवू शकलो नाही तर त्याचा मग वणवा होतो. तर अशा ह्या चिंता का निर्माण होतात, त्यांना हाताळायचं कसं आणि त्यांचं निवारण कसं करायचं याविषयीचं मार्गदर्शन आज आपल्याला डॉक्टर अद्वैत करणार आहेत. मी डॉक्टर अद्वैत यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं व्याख्यान सुरू करावं. धन्यवाद. थँक्यू डॉक्टर संदीप. खूप छान प्रस्तावना या विषयाला तुम्ही करून दिलीत आणि खरोखरच हा अत्यंत महत्त्वाचा विषय आपण यावर्षी हाती घेतलेला आहे की पूर्ण मनोविकारांवर ही एक व्याख्यानमाला सुरू करण्याचा अभिनव प्रकल्प सुरू केल्याबद्दल मी सर्वप्रथम क्लबचे खूप आभार मानतो, कारण हा खूप महत्त्वाचा विषय आहे होता. आणि आताच्या या करोना पॅन्डेमिकच्या पार्श्वभूमीवर तर म्हणजे हे पॅन्डेमिक जरी करोनाचं असलं तरी त्याच्या जोडीला नंतर किंवा करोनाचे एक काय म्हणूया आपण पोस्ट इफेक्ट म्हणून सुद्धा कदाचित ह्या सगळ्या चिंता नैराश्याची एक मोठी लाट येऊ शकते असाही एक अंदाज व्यक्त केला गेलेला आहे. आणि जसं आता तुम्ही म्हणालात तसं की ही एक ठिणगी आहे आणि ती ठिणगी आता वेळीच आपण विझवली तर त्याचं मणव्यात रूपांतर होणार नाही. आणि म्हणूनच हा पहिला विषय हा आपण चिंता हाच घेतलेला आहे. प्रत्येकाच्याच मनात चिंता असते आणि चिंता हा शब्द बघितला तर चिंतेला पॅरलल किंवा इंग्लिश शब्द जो आहे तो अँझायटी असा आहे. अँझायटी हा जो शब्द आहे हा अँक्शियस ह्या लॅटिन वर्ड मधनं आलेला आहे. ANXIUS असं त्याचं स्पेलिंग आहे. किंवा त्या अँझायटीला जे पॅरलल समानार्थी शब्द आपण जर बघितले तर त्याच्यात आपल्याला कोणी म्हणू शकेल की कन्सर्न, ॲप्रिहेन्शन किंवा डिस्ट्रेस हे त्याला समानार्थी शब्द आहेत. किंवा आपण मराठीत चिंता हा शब्द जरी बघितला तरी चित्त म्हणजे मन, त्या मनाचं किंवा चित्ताचं मेन महत्वाचं कार्य म्हणजे चिंतन. आणि ते चिंतन जेव्हा भरकटतं तेव्हा त्याच्यातून निर्माण होते ती चिंता. आता हे चिंतेला सुद्धा अनेक समानार्थी शब्द आपल्याला मराठीत मिळतील, जसं की बेचैनी, काळजी, अस्वस्थता असे अनेक शब्द येतील. जरी ते समानार्थी शब्द म्हणून आपण म्हणजे जसं अँझायटीचे समानार्थी शब्द बघितले किंवा चिंतेचे समानार्थी शब्द बघितले तरी ते समानार्थी जरी दिसत असले तरी थोडंसं म्हणजे त्याच्यातला जो इमोशनल पार्ट आहे तो जर बघितला तर त्याची कुठेतरी एक वेगळ्या प्रकारे चढती भाजणी आपल्याला लावता येऊ शकेल. जसं की काळजी, काळजी नंतर येते वाढली की येते ती बेचैनी, बेचैनी वाढली की येते ती अस्वस्थता आणि अस्वस्थता ही खूपच वाढत गेली की मग निर्माण होतो तो चिंतेचा विकार.
किंवा इंग्लिशमध्ये इंग्लिश शब्दांचे बघितलं तरी पहिले असते ती कन्सर्न, मग निर्माण होतं ते ॲप्रिहेन्शन, ॲप्रिहेन्शन मधनं वाढतो तो डिस्ट्रेस, आणि मग डिस्ट्रेस खूपच वाढत गेला की निर्माण होतात त्या अँझायटीच्या वेगवेगळ्या डिसऑर्डर्स. तर ह्याच ज्या सुरुवातीच्या लेव्हलला म्हणजे ॲप्रिहेन्शन, डिस्ट्रेस ह्या लेव्हलला किंवा बेचैनी, अस्वस्थता ह्याच लेव्हलला जर आपण त्याला ओळखलं, स्वीकारलं आणि त्याला उपचार केले तर पुढच्या डिसऑर्डर्स निर्माण होत नाहीत किंवा आणि आपण लवकर ह्याच्यातून बाहेर येऊ शकतो. आणि म्हणूनच ते ओळखायचं कसं याविषयीचाच आजचा हा सगळा प्रपंच आहे. आता थोडंसं काही त्यातल्या मजेशीर भागाकडे जाऊया आपण आधी, की कारण चिंता हा तसा चिंताजनक विषय आहे, त्याच्यामुळे थोडंसं जरा आपण आधी काही मजेशीर भागाकडे बघूया. की चिंतेवरनं अनेक मराठीत म्हणी पण आहेत की मन चिंती ते वैरी न चिंती, म्हणजे मन जे विचार करू शकतं म्हणजे शत्रू सुद्धा विचार करणार नाही, इतकं मनाचे विचार हे भरकटू शकतात किंवा कुठेही जाऊ शकतात. त्याचबरोबर एक अनुस्वार किती फरक करू शकतो बघा, की चिता आणि चिंता. चिता ही एकदाच जाळते आणि चिंता मात्र सतत जाळत राहते. आणि त्याचबरोबर असंही म्हटलं जातं, एक जो शरद उपाध्यांचा राशीचक्र हा कार्यक्रम तुम्ही सगळ्यांनीच बघितला असेल. त्याच्यात कन्या रास ही चिंतातूर माणसांची रास असं त्यांनी त्याच्यात हे केलेलं आहे, की सतत त्यांना प्रश्न पडत असतात, सतत मनात कसली ना कसली तरी चिंता येत असते, कसल्या ना कसल्या तरी शंका येत असतात. आणि त्याच्यामुळे चिंतातूर माणसं म्हणजे बहुधा कन्या राशीची माणसं असं त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे. पण तसं बघायला गेलं तर जे आपले छत्रपती शिवाजी महाराज होते ते कन्या राशीचेच होते. त्यांना अनेक प्रश्न पडले म्हणून तर पुढे स्वराज्य निर्माण झालं. त्यामुळे ती फक्त असं बघूया आपण की ती चिंता ही त्यांची वेगळ्या प्रकारची होती. ती कशी ते मी नंतर पुढे सांगीनच. मराठी साहित्यात बघितलं तर राम गणेश गडकरी अर्थात गोविंदाग्रजांची याविषयीची एक सुंदर खट्याळ कविता आहे, चिंतातूर जंतू. ती मी वाचून दाखवतो. निजले जग का इतक्या तारा खिळल्या गगनाला, काय म्हणावे त्या देवाला. कवी त्याला उत्तर देतो, वर जाऊनी म्हणजा त्याला. तेज रवीचे फुकट सांडते उजाड माळावर उघड्या. उधळणूकती बघवत नाही, कवी त्याला म्हणतो, डोळे फोडूनी घेच गड्या. हिरवी पाने उगाच केली झाडावर इतकी काही, हिरवी पाने उगाच केली झाडावर इतकी काही. मातीत तयांचे काय होत असे, मातीत तयांचे काय होत असे. कवी उत्तर देतो, मातीस मिळूनी जा पाही. देवा विश्वसंसार राहुद्या राहिला तरी, या चिंतातुर जंतूंना मुक्ती द्या परी. मध्ये एक दोन कडवी आहेत पण मी शेवटचं कडवं वाचलं. तर असे हे चिंता असणं आणि चिंतातूर पर्सनॅलिटी असणं, आणि चिंतातूर पर्सनॅलिटीचाही हा जो ही कविता आहे की चिंतातूर व्यक्तिमत्वाचाही हा एक अतिशयोक्त भाग आहे किंवा एक टोकाचा भाग आहे असं आपल्याला म्हणता येईल. तर असं एक सुंदर खट्याळ वर्णन गोविंदाग्रजांनी या कवितेमध्ये केलेलं आहे. आता आपला सगळ्यांचा जो सगळा लाडका विषय आहे म्हणजे बॉलिवूड. त्या बॉलिवूडमध्ये डोकावल्याशिवाय तर पुढे जाताच येत नाही. तर बॉलिवूडमध्ये चिंतेवरची काय गाणी आहेत बघूया. एक दोनच गाणी सांगतो. एक जुनं गाणं आहे जे शशी कपूर आणि शर्मिला टॅगोरवर चित्रित झालेलं आहे. मेरे बेचैन दिल को चैन तूने दिया, तेरा शुक्रिया असं ते गाणं आहे. किंवा त्याच्या पुढच्या काळातलं आमिर खान आणि माधुरी दीक्षितवर चित्रित झालेलं दिल सिनेमातलं गाणं म्हणजे मुझे नींद न आए मुझे चैन न आए, कोई जाए जरा ढूंढ के लाए, न जाने कहा दिल खो गया. तर हिंदी सिनेमा हा हृदयालाच मन मानतो आणि त्याच्या पुढे जाऊन त्यांचं बेचैनी आणि ही सगळी जी आहे ही या प्रेमाविषयीच्याच भोवती फिरते.
त्यामुळे जे ॲप्रिहेन्शन आहे, जी चिंता आहे, ती सगळी प्रेमाविषयीचीच आहे. त्यामुळेच ती आपल्याला आवडते, कारण त्या ॲप्रिहेन्शनच्या लेव्हलवरच आहे आणि म्हणून आपण ते ऐकलं तरी सुद्धा आपल्याला बरं वाटू शकतं. तर अशी ही सिनेमातली चिंता आहे असं आपण म्हणूया. तर सिनेमातली बॉलिवूडमधली चिंता ही ह्याच्याच भोवती फिरत राहते, दिल भोवती फिरत राहते आणि प्रेमाभोवतीच फिरत राहते. पण आयुष्य हे खूप मोठं आहे. ते केवळ फक्त प्रेम आणि याच्या पलीकडे सुद्धा खूप मोठं जग आहे. मानसशास्त्राने याविषयी काय म्हटलेलं आहे ते मेन आपण बघायला हवं. तर मानसशास्त्रामध्ये सगळ्यात पहिली जी थिअरी आली ती सायको अनालिटिकल थिअरी आली, की जी सिगमंड फ्रॉइडनी मांडली आणि त्याच्यात त्याने आपल्या मनाचे 3 भाग केलेले आहेत. ईद, इगो आणि सुपर इगो असे ते भाग आहेत. ईद म्हणजे बालक मन, सुपर इगो म्हणजे पालक मन आणि इगो म्हणजे आपलं चालक मन. आणि ही जी ईद आणि सुपर इगो असतात, ईद तर पूर्णपणे अनकॉन्शियस लेव्हलला असतं, सुपर इगो पण बराचसा त्याच लेव्हलला असतो. इगो हा मात्र कॉन्शियस लेव्हलवर काम करत असतो. आणि जेव्हा आपल्या ह्या सुप्त इच्छा आकांक्षा बालक स्वरूपात पुढे येतात, हट्टी स्वरूपात पुढे येतात आणि मग आपल्यातला जो पालक असतो तो त्याला दाबायला बघतो, की पालक म्हणजे काय, की तू असं करू नको, तू तसं करू नको, तू असंच करायला पाहिजे, तू तसंच करायला पाहिजे, असं सगळं सुनावणारं जे मनाचा दुसरा भाग असतो तो पालक मन असतो, किंवा ज्याला आपण मोरल पोलीस किंवा नैतिक पोलीस असं म्हणूया. आणि मग काय होतं, की या बालक आणि पालक यांच्यामध्ये एक मोठा संघर्ष निर्माण होतो मनातल्या मनात. आणि मग मन चालवणारा जो आपला इगो आहे, अहम आहे किंवा चालक आहे, तो कुठेतरी दुखावला जातो किंवा तो गोंधळून जातो. तर त्याच्याही लेव्हल्स आहेत. गोंधळून जातो म्हणजे पहिल्यात निर्माण होते ती अँझायटी. आणि मग ती अँझायटी मधनं बाहेर येण्यासाठी वेगवेगळे डिफेन्स मेकॅनिझम ह्या सायको अनालिटिकल थिअरीमध्ये सांगितलेली आहेत. मग त्या डिफेन्स मेकॅनिझम प्रमाणे मग त्या वेगवेगळ्या डिसऑर्डर्स या निर्माण होत असतात. तर त्यामुळे ह्या अशा पहिले तेच आहे, की या बालक चालक पालक या संघर्षात, बालक पालक संघर्षातून चालक गोंधळला जातो आणि मग तो गोंधळलेला चालक जो आहे तो जेव्हा वेगवेगळी इमॅच्युअर डिफेन्स मेकॅनिझम वापरतो, संरक्षण साधनं, त्यामुळे आपण अशक्त अशी जी संरक्षक साधनं आहे ती वापरतो, तेव्हा मग वेगवेगळ्या डिसऑर्डर्सकडे, चिंतेच्या डिसऑर्डर्सकडे आपला प्रवास सुरू होतो. तर कॉग्निटिव्ह सायकॉलॉजी काय म्हणते? तर कॉग्निटिव्ह सायकॉलॉजी प्रमाणे चिंता ही एक आदिम भावना आहे. चिंता, संताप, लोभ, भीती आणि उन्माद या सगळ्या आदिम भावना आहेत. म्हणजे काय? तर ज्या काळी आदिमानव अवस्थेत होतो त्या काळात फक्त माणसापुढे बायोलॉजिकल चॅलेंजेसच असायची. म्हणजे काय, की कुठेतरी सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट असायचं, म्हणजे सर्व्हाइव्ह होण्याचं एक पहिलं लक्ष असायचं. आपलं संरक्षण करणं ही पहिले महत्वाची बाब असायची. आणि मग त्याच्यातूनच मग ह्या सगळ्या मेन भावना या निर्माण झाल्या. तेव्हाचा जो मेंदू होता तो मेनली लिम्बिक सिस्टीम पर्यंतच डेव्हलप झालेला होता आणि त्यामुळे अमिगडेला, हिपोकॅम्पस ह्या भागातल्या ह्या ज्या भावना आहेत त्या ह्या आदिम भावना आहेत. म्हणजे ते आपलं सगळ्यात ओल्डेस्ट हार्डवेअर आहे आपल्या मेंदू मधलं. चिंता, संताप, लोभ, भीती आणि उन्माद. अगदी ज्ञानेश्वरांनी पण ज्ञानेश्वरी त्याचं एक सुंदर वर्णन केलेलं आहे. ते म्हणजे हे आगा तव घडले, हे आगा तव घडले, जीवीची आधी जडले, हे चैतन्याचे शेजारी, वसती ज्ञानाच्या एकहारी. म्हणजे शरीराबरोबरच उत्पन्न झालेल्या या भावना आहेत. जेव्हा शरीर उत्पन्न झालं, आदिमानव अवस्थेत असतानाच जो मेंदू होता त्या मेंदूतल्या आपल्या मेंदूतल्याच या भावना आहेत. म्हणजे लिम्बिक सिस्टीम मधल्या या भावना आहेत. म्हणजेच ते ओल्ड हार्डवेअर आहे. नंतर माणसामध्ये उत्क्रांती झाली आणि पुढचं कॉर्टेक्स निर्माण झालं आणि मग त्याच्यातून थोड्याशा भावना ह्या
प्रगत भावना सुद्धा काही निर्माण झाल्या की ज्याला काळजी, राग, दुःख, आकर्षण, आनंद अशा ज्या विवेकी भावना आहेत किंवा विवेकाला जोडलेल्या, विचारांना जोडलेल्या भावना आहेत. कारण विचार करता यायला लागला माणसाला आणि त्यातून निर्माण झालेल्या या भावना म्हणजे प्रगत भावना किंवा विवेकी भावना असं आपल्याला त्याला म्हणता येईल. आणि मग त्याच्याही पुढे ज्या माणसांची मेंदूची आणखीन ते कॉर्टेक्स हे प्रगत होतं, म्हणजे आपण प्रगत होतं म्हणजे काय, तर आपल्या मेंदूला वळ्या असतात. त्या वळ्या जेव्हा वाढतात तेव्हा ते कॉर्टेक्स आणखीन वाढत जातं आणि निओ कॉर्टेक्स निर्माण होतं. त्या निओ कॉर्टेक्सच्या ज्या भावना आहेत त्या उन्नत भावना अशा आपल्याला म्हणता येतील. आणि त्या उन्नत भावना म्हणजे कोणत्या, तर आस्था, करुणा या ज्या भावना आहेत ह्या उन्नत भावना आहेत. तर त्यामुळे जेव्हा कुठचाही जो ताण येतो तेव्हा पहिलं जे असतं ते आपलं ओल्ड हार्डवेअर जे असतं लिम्बिक सिस्टीमचं, ते पहिले कार्यरत होतं आणि मग त्यातून जी भावना निर्माण होते ती ही चिंतेची भावना आहे. त्याच्याही पुढे जाऊन आणखीन काही जे भाग आहेत सायकोलॉजीचे, मी कारणांमध्ये आणखीन काही येऊ शकतील ते मी नंतर सांगीनच. तर चिंतेचे हे जे आता चिंता जी आहे ती मग आपल्या आयुष्यात आवश्यक आहे का नाहीये, पण आवश्यक असो किंवा नसो ती आपली आदिम भावना आहे. तर आता आपण बघितलंच, जसं कुठच्याही शरीरातली पॅथॉलॉजी कळण्यात आहे हे केव्हा कळतं की जेव्हा आपल्याला ताप येतो तेव्हा ते आपल्याला कळतं की शरीरात काहीतरी बिघाड झालेला आहे. तसंच त्याचद्वारे चिंता ही भावना सुद्धा तशीच आहे की चिंतेची सुरुवात, जसं मगाशी संदीपजींनी पण सांगितलं की ती एक ठिणगी आहे, ती ठिणगी पहिली ठिणगी आहे ती, त्यामुळे ती कळणं हे फार आवश्यक आहे. त्यामुळे चिंता ही येणारच, पण मग ती चिंता ही आवश्यक आहे का आधी मुळात? चिंता किंवा कुठचंही टेन्शन जे आपण ज्याला म्हणतो ते आवश्यक आहे का आयुष्यात आपल्याला, आणि असेल तर मग किती आवश्यक आहे? तर त्याच्यासाठी एक गोष्ट आहे की भगवान श्रीकृष्णांची गोष्ट आहे की श्रीकृष्ण आपल्या सगळ्या रुक्मिणी सोबत बसलेले असतात आणि रुक्मिणी त्यांना विचारते की मी तुम्हाला किती आवडते हो? तर श्रीकृष्ण म्हणतात तिला की तुम्हाला मिठा एवढी आवडते. मिठा एवढी? मी मिठा एवढी आवडते तुम्हाला? रुक्मिणीला खूप राग येतो. आवडून आवडून कोणा एवढी, तर म्हणे मिठा एवढी, काय हे? मग सत्यभामा येते. सत्यभामा विचारते मी किती आवडते? तू मला लाडवा एवढी आवडते. मग जामवंती येते, ती विचारते की मी तुम्हाला केवढी आवडते? तू मला हलव्या एवढी आवडते. अशा राण्या पुढच्या येतात आणि प्रत्येकाला तो या मिठाई एवढी, त्या मिठाई एवढी आवडते असं तो सांगत जातो. रुक्मिणीला खूपच राग येतो की अरे ह्या सगळ्या मिठाई एवढ्या आवडतात आणि मी मात्र मिठा एवढी. मग श्रीकृष्ण हळूच आचार्याला सूचना देतो की आज जे जेवण बनवशील त्याच्यात रुक्मिणीच्या जेवणात मीठ घालू नकोस. आणि मग सगळ्या नंतर जेवायला बसतात, सगळ्या राण्या समोर बसतात श्रीकृष्णांच्या, आणि रुक्मिणी पहिला घास खाते आणि असतो आणि मग एकदम आणि श्रीकृष्णांकडे बघते, तर श्रीकृष्ण त्यांच्या स्टाईल मध्ये मंद स्मित हास्य करत तिच्याकडे बघत असतात. आणि मग तिच्या डोक्यात लख प्रकाश पडतो की अरे मिठा एवढी आवडते म्हणजे केवढी आवडते, तर तुझ्या म्हणजे आपल्या जेवणात जे मिठाचं स्थान आहे ते माझ्या जीवनात तुझं स्थान आहे, की तू नसशील तर अळणी होईल आणि जीवन माझं अळणी होईल. आणि त्यामुळे की आपल्या जीवनात सुद्धा चिंता ही आवश्यक आहे, स्ट्रेस हा आवश्यक आहे, पण तो मिठा एवढा आवश्यक आहे. अर्थात प्रत्येकाचं मिठाचं प्रमाण हे वेगळं असतं. तर मग ही जी चिंता आहे, चिंता जी निर्माण होते, त्या चिंतेचे प्रकार काय आहेत? तर चिंतेचे जे मेन 2 प्रकार आहेत ते म्हणजे की सुरुवातीला आपण म्हणूया की प्रॉडक्टिव्ह अँझायटी किंवा कल्पक चिंता, आणि दुसरी म्हणजे पॅथॉलॉजिकल अँझायटी किंवा रवंथ चिंता. म्हणजे काय? तर म्हणजे आता असं आहे की जसं मगाशी मी तुम्हाला म्हटलं की
शिवाजी महाराज हे कन्या राशीचे होते, त्यांना अनेक प्रश्न पडले म्हणून स्वराज्य निर्माण झालं. म्हणजे काय की पण नुसतेच प्रश्न पडले नाही आणि त्या प्रश्नाने ते चिंताग्रस्त किंवा चिंताक्रांत झाले नाहीत, तर त्याच्यावर त्यांनी सोल्युशन्स काढली आणि त्या सोल्युशन्स काढण्यामधनं हळूहळू ती स्वराज्याची निर्मिती होत गेली. म्हणजे हे प्रश्न पडले, तसेच प्रश्न टिळकांना पडले, तसेच प्रश्न सावरकरांना पडले, अशा कितीतरी ह्या महान लोकांना हे प्रश्न पडले आणि त्या प्रश्नातनं चिंता निर्माण झाली. पण ती चिंता जी होती ती काहीतरी त्याच्यातनं त्यांनी विचार केला आणि मग त्याच्यातनं जी हे झालं, सोल्युशन काढली त्या प्रॉब्लेम्सना, त्या प्रश्नांना त्यांनी उत्तर शोधता आली, एवढीच ती चिंता होती. म्हणजे ती कल्पक चिंता होती. म्हणजे काय, ज्याच्यातनं प्रॉब्लेम सॉल्व्हिंग होतं, प्रॉब्लेमला सोल्युशन्स मिळतात, ती असते ती कल्पक चिंता. आणि रवंथ चिंता म्हणजे काय की आता समजा आता आज मला हे भाषण करायचंय, मग मला ते बोलायला जमेल ना, मी नीट बोलीन ना, नीट बोलू शकीन ना, मला आठवेल ना सगळं बोलायला, मी बरोबर बोलीन ना, लोक मला हसणार नाहीत ना, असे अनेक जर प्रश्न माझ्या मनात आले. आणि नुसतेच मनात आले नाही तर जसं मी त्याचं मराठी नाव आहे रवंथ चिंता. म्हणजे काय, गाय जशी रवंथ करते तसं जर रवंथ सारखं म्हणजे करत राहिलो, गिळते वर परत वर काढते, तसं परत परत हेच प्रश्नच नुसते मी मनात घोळवत राहिलो किंवा हे करत राहिलो आणि त्याला जसं सोल्युशन काही काढलं नाही, तर जी चिंता निर्माण होईल, ती जी चिंता आहे ती पॅथॉलॉजिकल चिंता किंवा रवंथ चिंता. आणि मग ती चिंता तशीच जर मनात राहिली, ती चिंता तशीच जर मनात राहिली, तर मग निर्माण होतात त्या वेगवेगळ्या डिसऑर्डर्स. वेगवेगळ्या डिसऑर्डर्स ह्या त्याच्यातनं मग निर्माण होतात. तर ह्या डिसऑर्डर्स कोणत्या, तर डिसऑर्डर्स आहेत त्याच्यात पॅथॉलॉजिकल ज्या अँझायटी डिसऑर्डर्स आहेत, त्या पॅनिक अटॅक किंवा पॅनिक डिसऑर्डर असं ज्याला म्हणता येईल, ते पॅनिक डिसऑर्डर, फोबिया, ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर आणि जनरलाइज अँझायटी डिसऑर्डर, पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या डिसऑर्डर्स आहेत. एवढी अशी नावं ऐकून तुम्ही चिंतित होऊ नका. तर पॅनिक अटॅक म्हणजे काय, तर पहिला हा जो जेव्हा कुठचाही ताण येतो तेव्हा आपल्या ब्रेनमध्ये जे हायपोथॅलॅमस असतं, त्या हायपोथॅलॅमस म्हणून जो भाग असतो तिथे सिम्पथॅटिक नर्वस सिस्टीम असते. तर जेव्हा असं कुठचाही ताण येतो तेव्हा या बेल्स ज्या असतात त्या रिंग व्हायला लागतात. अलार्म बेल असं त्या सिम्पथॅटिक सिस्टीमला म्हटलं जातं. आणि मग आपल्या पुढे मग त्याच्यातनं ते अलार्म बेल्स रिंग व्हायला लागल्या की मग छातीत धडधड व्हायला लागते. आणि सिम्पथॅटिक नर्वस सिस्टीम उद्दीपित झाल्यामुळे, स्टिम्युलेट झाल्यामुळे त्याची वेगवेगळ्या भागांवर वेगवेगळी ऍक्शन होते. त्याप्रमाणे हार्टचं पंपिंग वाढतं आणि त्याच्यामुळे मग धडधड व्हायला लागते, पाल्पिटेशन्स व्हायला लागतात, पोटात ढवळल्यासारखं होतं किंवा चक्कर आल्यासारखं होतं, तोंडाला कोरड पडते किंवा घाम फुटतो आपल्याला, जसं आपण म्हणतो ना हे केस ताठ उभे राहतात, अशा प्रकारची वेगवेगळ्या, छातीत दुखायला लागतं. आणि मग छातीत दुखायला लागल्यानंतर मग ते आणखीन आपल्याला मग असं सगळं झाल्यानंतर मग ती काय होतं की हे सगळं व्हायला लागलं की ही जी सगळी लक्षणं आहेत ही थोडक्यात, किंवा श्वास गुदमरल्यासारखं होतं, ही सगळी जी लक्षणं आहेत ही थोडीशी हार्ट अटॅक येतो तेव्हाच्या सारखीची सिमिलर लक्षणं आहेत. आणि मग त्याच्यामुळे आपल्याला आणखीन भीती वाटते की अरे आपल्याला हार्ट अटॅक तर नाही आलेला आहे. आणि मग त्यामुळे त्या भीतीची पण भीती वाटायला लागते. म्हणजे जी भीतीची लक्षणं निर्माण झालेली असतात त्याचीच भीती वाटायला लागते. मग परत म्हणजे जरी एक थोड्या वेळाने आपल्याला बरं वाटलं तरी अरे आपल्याला परत तर असं होणार नाही ना, परत तर असं होणार नाही ना, असं वाटायला लागतं. तर म्हणजेच मी आता हे विशेषतः हे आता कोरोनाचं हे पॅन्डेमिक सुरू झाल्यानंतर तर
कित्येकांना ही अशी सतत एक भीती, मी कितीतरी पेशंट्स आज माझ्याकडे आले आणि ज्यांनी असं सांगितलं की सतत मनात भीती वाटते की अरे मला तर करोना, मी घराबाहेर जात नाही, मी कुठेच जात नाही, पण तरी पण मनात सारखी भीती वाटते, अरे मला करोना तर होणार नाही ना, आणि झाला तर काय करायचं. ह्या विचारांनी नुसतं छातीत धडधडायला लागतं आणि श्वास गुदमरल्यासारखा होतो, घाम फुटतो, मग झोप येत नाही, असं सगळं होतं. तर ही जी असं आहे की ही जी ह्याला पॅनिक अटॅक असं म्हणतात, ही पहिल्यांदा जी सापडली ती जी फिलिपाईन्स मध्ये अमेरिकेने सैन्य पाठवलेलं होतं आणि त्या फिलिपाईन्सच्या युद्धामध्ये, तर तिथे त्या बऱ्याच काळ घराबाहेर राहिल्यानंतर किंवा युद्धाला सतत सामोरं गेल्यानंतर त्या सैनिकांमध्ये अशी पहिली लक्षणं आढळली होती आणि मग त्याला पुढे त्यांनी मग पॅनिक अटॅक असं नाव दिलं. तर ही पॅनिक अटॅक ही सुरुवातीची एक डिसऑर्डर आहे. आणि मग त्याच्यामुळे काय होतं की पॅनिक अटॅक अशी सतत भीती वाटायला लागल्यामुळे मग असं वाटतं की अरे आपण बाहेर गेलो आणि आपल्याला असं झालं तर, किंवा आपण अशा कुठच्या म्हणजे त्या ट्रेन मधनं गेलो किंवा प्लेन मधनं गेलो किंवा बस मधनं गेलो की जे एकदा सुरू झालं की त्यांची ठिकाणी पर्यंत ते थांबत नाहीत. तर मग अशा वेळेला ते झालं तर काय करायचं, ट्रेन मध्ये तर गर्दी असते, मग तिकडनं बाहेर निघणार कसं. तर मग अशा ज्याच्यातनं पटकन बाहेर पडता येणार नाही अशा ठिकाणी गेल्यानंतर हे झालं तर काय करायचं, मग एकटं जायची भीती वाटायला लागते, कोणीतरी बरोबर असल्याशिवाय बाहेर पडत नाहीत. मग अशा वेळेला मग अशातनं पुढे मग तो फोबिया निर्माण होतो, ज्याला मी आता हा जो सांगितला ह्याला अगोराफोबिया असं म्हणतात, की अशा ठिकाणी जायची भीती, गर्दीच्या ठिकाणी किंवा अशा ठिकाणी जायची भीती की जिथनं पटकन बाहेर निघता येणार नाही, तर त्याला अगोराफोबिया असं म्हणतात. तर हा फोबिया त्याच्यात निर्माण होतो. काही काही वेळेला इतर फोबियाचे हे सुद्धा असतात की जसं की काही स्पेसिफिक फोबिया असतात, तर काही सोशल फोबिया हा नावाचा जो प्रकार आहे की जसं 4 लोकांमध्ये बोलायची भीती वाटते, स्टेजवर जाऊन काही परफॉर्म करायची भीती वाटते, मीटिंग मध्ये बोलायची भीती वाटते, किंवा काही वेळेला अनोळखी माणसाशी बोलायची भीती वाटते. अनोळखी माणसांसमोर मी समजा बँकेत गेलाय तर बँकेमध्ये आता ते क्लार्क आणि हे सगळे काय नेहमीच ओळखीचे असतातच असं नाही, मग त्यांच्यासमोर कशावर साईन करायला पण भीती वाटते. तर अशा सगळ्या गोष्टींची भीती वाटणं किंवा स्पेसिफिक फोबिया म्हणजे त्याच्यामध्ये उंचीची भीती वाटणं किंवा क्लॉस्ट्रोफोबिया म्हणजे लिफ्टची भीती वाटणं किंवा बंद जागांची भीती वाटणं वगैरे, असे वेगवेगळे काही विशिष्ट प्राण्यांची भीती वाटणं. तर अशा ही जी भीती आहे, हे जे फोबियाज आहेत, हे फोबिया आहेत, म्हणजे की तिथे त्या व्यक्तीला हे कळत असतं की ही जी मला भीती वाटते आहे, ही भीती अनाठायी आहे, ही भीती काही योग्य नाहीये, पण तरी सुद्धा त्या भीतीतनं त्याला बाहेर पडता येत नसतं. तसा प्रसंग आला किंवा तशी कल्पनेत जरी असा प्रसंग मनात आला तरी मग हे पॅनिक सिम्पटम्स ही निर्माण होतात, छातीत धडधड व्हायला लागते आणि असं सगळं व्हायला लागतं. त्याच्या पुढे जाऊन मी आताच मध्यंतरी माझ्याकडे आले होते की ज्यांना तेच आहे की ते आता करोनाच्यामुळे घरात अडकून राहावं लागलेलं आहे, पण तरी काही गोष्टी करायला बाहेर हे जावंच लागतं. मग बाहेर गेलं की मग त्यांना भीती वाटायला लागते की मला बाहेर जाऊन घरी आलं की मग त्यांना खूप खूप वेळ तेच विचार येत राहतात आणि त्याच्याने ती भीती वाटायला लागते की मग मला असं तर झालं नसेल, मला तसं तर होणार नाही वगैरे, असे विचार यायला लागतात की ते त्यांना कळतं की ते अनवॉन्टेड विचार आहेत. किंवा मग काही जणांना अरे मी ह्या वस्तू आणल्या विकत, मग त्याला हे जंतू तर लागलेले नसतील किंवा ते घाण तर झालेलं नसेल, मग असे विचार येतात. किंवा मग काही विशिष्ट प्रकारे विशिष्ट गोष्टी केलं नाही तर मग खूप मन अस्वस्थ होतं. म्हणजे घरातून बाहेर पडताना 4 वेळा मी नमस्कार करायलाच पाहिजे देवाला, तसा नाही केला तर काहीतरी विपरीत होणार, असे काहीतरी मॅजिकल विचार त्यांच्या मनात असतात किंवा कुठेतरी बादरायण संबंध त्यांच्या मनात जोडलेला असतो की जो त्यांना कळत असतो की हे चुकीचं आहे, पण तरी सुद्धा तो केल्याशिवाय चैन पडत नाही. किंवा विशिष्ट पद्धतीने विशिष्ट वेळा काही वेळेला
पाणी ओतल्याशिवाय ते स्वच्छ झालंय असं एखादी गोष्ट वाटतच नाही. म्हणजे समजा हात धुवायचे आहे तर 10 वेळा हात धुतले तरी सुद्धा चैन पडत नाही, ते घाण झालेत असंच वाटत राहतं. म्हणून सारखं हात धुवावे लागतात. म्हणजे हात घाण झालेत अशी एक चिंता मनात असते आणि मग ती चिंता वाढत वाढत जाऊन मग ते करण्यासाठी मग ती हात धुण्याची कृती वारंवार केली जाते. म्हणजे ऑब्सेशन म्हणजे की एखादा निरर्थक विचार मनात सतत येत राहणं. तो निरर्थक आहे हे कळत असतं, पण तो आपल्याला घालवता येत नाही आणि मग तो घालवण्यासाठी काही विशिष्ट कृती करणं, म्हणजे कंपल्सिव्ह ऍक्शन्स करणं, की त्याही निरर्थक असतात, पण त्या केल्या नाहीत तर चैन पडत नाही. अर्थात केल्यानंतरही ती बेचैनी काही जात नाही. तर असं जे चक्र चालू राहतं त्याला ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर म्हणतात. म्हणजे निरर्थक विचारांमध्ये काहीही असू शकतं, कुठच्याही प्रकारचे विचार असू शकतात. जसे घाणीबद्दलचे विचार आहेत की जे आजकाल ह्या विशेषतः करोनाच्या पार्श्वभूमीमध्ये जास्त वाढलेले आहेत. मग त्याच्यामध्ये मग अगदी त्यामुळे परवाच एक हे आले होते, पेशंटची मिसेस सांगत होती की आमचे मिस्टर ते बाहेर आले की स्वतः तर सगळ्या गोष्टी 4-4दा 5-5दा पुसतातच, प्लस ते आमच्या जवळ आले म्हणून ते आम्हालाही अंघोळ करायला लावतात, स्वतःही 2-3 वेळेला अंघोळ करतात, असं सारखं घरात चाललेलं असतं. म्हणजे इतकं तो हे त्यांचा ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डरचा हा प्रकार चालू आहे की ज्याच्यामुळे ती पत्नी ही वैतागून गेलेली होती. तर अशा प्रकारचं हे डर्ट विषयीचे विचार असतात किंवा काही जणांना त्याच्यात पुढे जाऊन काही चित्र दिसत असतात डोळ्यासमोर. मग ती भयानक चित्र असतील, काही अश्लील चित्र असतील किंवा अनेक काही असेल, तर अशा पद्धतीची काही सतत चित्र डोळ्यासमोर दिसत राहतात किंवा काही तर अशी चित्र डोळ्यासमोर दिसणं किंवा अशा विचित्र आयडिया मोठ्या व्यक्तींविषयी, थोर व्यक्तींविषयी, अगदी देवाविषयीच्या सुद्धा काही विचित्र विचार हे सतत मनात येत राहतात. कळत असतं की हे विचार चुकीचे आहेत. मग त्याच्यातनं असं वाटतं की अरे माझ्या मनात असे विचार कसे आले, मी ते रोखू का शकत नाही. मग त्याच्यातनं चिंता निर्माण होते. मग ते घालवण्यासाठी काही विशिष्ट कृती, मग कोणी सारखं पाया पडत राहतं किंवा हे करत राहतं. काही वेळेला आपल्याला म्हणजे आपण घरातनं बाहेर पडताना सगळं गॅस बंद केलाय की नाही ते बघतो, खिडक्या बंद केल्यात की नाही ते बघतो किंवा दाराला लॉक व्यवस्थित लागलंय की नाही ते बघतो. तर तर हे सतत एकदा बघतो आपलं समाधान होतं, परंतु काही वेळेला ह्याच्यामध्ये हे सतत मनात डाऊट्स येतात, मी अरे बरोबर लावलंय की नाही. मग ते घरातनं बाहेर पडताना 2-3दा तपासून बघणं, घरातलं लॉक लागलंय की नाही ते 2-3दा तपासून बघणं, एवढंही समाधान होत नाही. थोडंसं अंतर खालती गेल्यानंतर केलं असेल ना मी बरोबर, असं म्हणून परत वर जाऊन ते कुलपाला लटकून यायचं परत एकदा, तरी पण समाधान होत नाही, मग परत यायचं. असं खूप वेळा हे चालू शकतं. तर हे जे रिपीटेड चेकिंग बिहेवियर, सतत स्वतःवर काहीतरी डाऊट्स येतात, मी केलंय ते बरोबर केलंय की नाही, मग ते सतत चेक करत राहणं, काउंट करत राहणं, की काउंट मी बरोबर केलंय की नाही, ते सतत शंका येतात, म्हणून मग काउंटिंग होत राहतं. तर हे रिपीटेड सतत काउंटिंग किंवा मग विशिष्ट पद्धतीने सगळ्या गोष्टी त्या व्हायला पाहिजे, तशा नाही झाल्या तर मग त्रास होत राहतो. अशा प्रकारची ही जी डिसऑर्डर आहे की ज्याला ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर किंवा मराठीत त्याला मंत्रचळेपणा असं म्हणता येईल, तर ही डिसऑर्डर खूप कॉमनली दिसते आणि विशेषतः आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तर जेव्हा जिथे स्वच्छता ही फार महत्वाची आहे, तेव्हा तर ही ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डरचं प्रमाण तर खूपच वाढलेलं दिसून येतं आहे. त्याचबरोबर पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर ही एक कॉमनली दिसणारी अँझायटीची डिसऑर्डर आहे. तर याच्यामध्ये काय लक्षणं दिसतात की एखादी कुठची ट्रॉमॅटिक इव्हेंट झाली की मग त्या इव्हेंट संदर्भातल्या जी गोष्ट आहे, म्हणजे त्या इव्हेंटशी संबंधित जे ठिकाण आहे, समजा रेल्वेचा ऍक्सिडेंट झालेला असेल तर मग रेल्वेने जायची भीती वाटते किंवा नुसता गाडीचा आवाज जरी ऐकू आला, स्टेशनच्या जवळपास जरी नुसतं फिरायला गेलं तरी मग छातीत धडधडायला लागतं, अस्वस्थ वाटायला लागतं, हे व्हायला लागतं, नसले तरी उगाच ट्रेनचे आवाज आल्यासारखे वाटतात, असं काही व्हायला लागतं. हॉस्पिटलमध्ये
अचानक ऍडमिट व्हावं लागलं आणि तिथून बरं होऊन परत आलं, तरी त्या कुठेतरी त्या व्यक्तीसाठी ते पहिल्यांदाच जर हॉस्पिटलायझेशन झालं असेल आणि ते खूप हे झालं, त्या व्यक्तीसाठी ते ट्रॉमॅटिक ठरलं असेल, तर मग नुसतं हॉस्पिटलचं नाव काढलं तरी भीती वाटायला लागते, ॲम्ब्युलन्सचा आवाज आला तरी भीती वाटायला लागते, छातीत धडधडायला लागतं, घाम फुटतो, अस्वस्थ वाटतं, लक्ष लागत नाही, कॉन्सन्ट्रेशन होत नाही, अशी सगळी मग लक्षणं ही दिसायला लागतात. इथून पुढे जाऊन मग झोप येत नाही वगैरे अशी लक्षणं दिसतात आणि मग त्याचा परिणाम म्हणून मग की कुठेतरी जे सगळं ह्या सगळ्या डिसऑर्डर्समध्ये म्हणजे असं कधीतरी होणं म्हणजे ही डिसऑर्डर असणं नाहीये. तर हे सतत 15-20 दिवस किंवा महिनाभर, कमीत कमी 15-20 आठवडा 15 दिवस तरी तुम्हाला सतत होतंय आणि नुसतं होत नाही की त्याच्यामुळे तुमच्या डेली कामावर परिणाम होतो आहे, तुमचं जे दिवसाचं काम आहे ते तुम्ही नीट करू शकत नाही आहात, किंवा जे तुमचं एक सोशल जजमेंट आहे, सोशल बिहेवियर आहे, तुमचं जे सामाजिक वर्तन आहे की जसं तुम्ही वागायला पाहिजे, असायला पाहिजे, ते तसं नीट वागू शकत नाही आहात, ती तुमची कार्य तुम्ही व्यवस्थित करू शकत नाही. म्हणजे गृहिणी असेल तर ती घरातले कामं व्यवस्थित करू शकत नाहीये, ऑफिसमध्ये काम करणाऱ्या व्यक्ती त्यांची कामं व्यवस्थित करू शकत नाहीत, विद्यार्थी त्यांचा अभ्यासावर लक्ष लागत नाहीये, अभ्यासात अधोगती होते, असं जर सतत दिसायला लागलं तर त्याला डिसऑर्डर असं म्हटलं जातं. त्यामुळे क्वचित आता मी तेच आहे की जसं म्हटलं की मानसशास्त्रामध्ये किंवा मानसिक विकारांमध्ये नॉर्मल आणि ॲबनॉर्मल मधली सीमारेषा ही फार अनुभवानेच ठरवता येते, परंतु तरी सुद्धा की सतत हे होत असेल, सतत एक 8-10 दिवस तरी कमीत कमी होत असेल आणि त्याच्याने तुमच्या रोजच्या झोपेवर किंवा तुमच्या खाण्यापिण्यावर किंवा तुमच्या कामावर त्याचा परिणाम होत असेल, थोडासा सुद्धा परिणाम होत असेल, तर ते नक्कीच डिसऑर्डरकडे तो प्रवास सुरू झाला आहे असं समजायला हरकत नाही. किंवा काही दुसरं म्हटलं तसं की जनरलाइज अँझायटी हाही एक डिसऑर्डरचा प्रकार आहे, की कुठच्याही गोष्टीविषयी सतत मनात भीती वाटणं, शंका येणं, थोडंसं जरी एखादी कुठची गोष्ट करायची म्हटली तरी पहिले 17 प्रश्न मनात येतात, नुसते मनात येत नाही की त्याच्यामुळे मग छातीत धडधडायला लागतं, हे करायला लागतं, मग काहीच करायची भीती वाटायला लागते, घरातच बसून राहावंसं वाटतं, कुठे जावंसं वाटत नाही, असं सगळं जेव्हा व्हायला लागतं तेव्हा ती प्रत्येक जनरल आयुष्यातल्या प्रत्येक कुठच्याही गोष्टीबद्दल मनात शंका येऊन 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 मग ते असे सगळं एक जनरली प्रत्येक गोष्टीविषयीचीच अँझायटी ही मनात येते आणि त्याच्यातनं मग ती जनरलाइज अँझायटी डिसऑर्डर ही निर्माण होत असते. पण मी मगाशी सांगितलं तसं की हे एक स्वभावाचा भाग सुद्धा हा असू शकतो, परंतु जेव्हा त्याचा परिणाम हा व्यक्तीचं सोशल आणि ऑक्युपेशनल डिटेरिओरेशन व्हायला लागतं किंवा होतंय असं दिसतं, तेव्हा हा कुठेतरी डिसऑर्डरकडे प्रवास सुरू झालेला आहे असं समजायला नक्कीच हरकत नाही. तर ही असं सगळं होण्याची कारणं काय? आता मगाशी आपण बघितलंच की चिंता ही जरी आपली आदिम भावना असली तरी चिंतेची डिसऑर्डर होणं ही काही आपल्या ह्याच्यात लिहिलेलं नाहीये, परंतु तरी सुद्धा हे काय मी आपलं हार्डवेअर मधला भाग नाही, तर तो नक्कीच हार्डवेअर मधला बिघाड आहे असं आपल्याला म्हणता येईल, कारण चिंतेचं रूपांतर कल्पक चिंतेत करता येतं, पण जेव्हा ते पॅथॉलॉजिकल ही चिंता होते आहे आणि ती डिसऑर्डरकडे जाते आहे तेव्हा नक्कीच त्याच्यावर आपल्याला उपाय करायला लागतात. तर मग कारणं काय, पण हे सगळं होण्याची कारणं काय? तर ह्याच्यामध्ये मी तसं कुठच्याही मनोविकाराची कारणं जर बघितली तर ती साधारण 3 गोष्टींमध्ये आपल्याला डिव्हाइड करता येतात, बायोलॉजिकल, सायकोलॉजिकल आणि सोशल. बायोसायकोसोशल हा ट्रायंगल किंवा हा जो त्रिकोण आहे हा ह्या सगळ्या कुठच्याही मनोविकाराच्या कारणांसाठी लागू पडू शकतो बऱ्याचदा. तर बायोलॉजिकल कारणं काय असू शकतात, तर जसं मगाशी सांगितलं की शरीरातलं ॲड्रिनालिन, नॉर ॲड्रिनालिन ह्या जे संप्रेरक आहेत त्या संप्रेरकांचं प्रमाण शरीरात वाढल्यामुळे पॅनिक अटॅक्स निर्माण होतात. तर
ते निर्माण होतात किंवा मग ते सतत जर होत राहिले तर मग त्याच्यामुळे आणखीन पुढे जाऊन आणखीन जी ब्रेन मधली काही दुसरी न्यूरो ट्रान्समिटर्स आहेत, सिरोटोनिन वगैरे, तर त्या सिरोटोनिनचंही प्रमाण मग शरीरात कमी होतं. मेंदूमध्ये, शरीरात पेक्षा सुद्धा मेंदूमध्ये कसं असतं की मेंदू हा एखाद्या म्हणजे त्याच्या ज्या पेशी आहेत त्या एकमेकांना काही चिकटलेल्या नसतात. तर त्याच्यामध्ये दोन पेशींच्या मध्ये एक जागा असते, एक पोकळी असते आणि त्याच्यामध्येही न्यूरो ट्रान्समिटर्स वेगवेगळी असतात, ज्याच्यामध्ये डोपामाइन आलं, सिरोटोनिन आलं, नॉरएड्रेनालिन आलं. तर अशा पद्धतीची वेगवेगळी त्याच्यात न्यूरो ट्रान्समिटर्स किंवा जीवरासायनिक संप्रेरक असं ज्याला म्हणता येईल, तर ती असं. आणि त्याचं जेव्हा विशिष्ट प्रमाण, योग्य प्रमाण जेव्हा मेंदूत असतं तेव्हा जे हे संदेश वहनाचं कार्य असतं ते योग्य पद्धतीने चालू राहतं. परंतु आता हे जे सिरोटोनिनचं काम कसं आहे की सिरोटोनिनचं काम जे आहे की ते पुढे विचारांचा जो भाग असतो तो कंट्रोल करण्याचं, नियंत्रित करण्याचं काम करत असतो. आणि त्याच्यामुळे त्याचं प्रमाण कमी झाल्यामुळे हा जो एक जणू काही एखाद्या दारावरचा वॉचमन जर नसेल तर अशी गर्दी आत घुसेल गेटवरची, तसं ही विचारांची गर्दी मग आत घुसायला लागते आणि मग ती आत घुसल्यामुळे मग ती नियंत्रित करता येत नाही आणि मग त्याच्यातनं पुन्हा ती इमोशनल लेव्हलवरच खूप त्रास व्हायला लागतो. सायकोलॉजिकल लेव्हलवर काय कारण आहेत? तर जसं मगाशी आपण कॉग्निटिव्ह सायकोलॉजी मध्ये बघितलं की कॉग्निटिव्ह सायकोलॉजी मध्ये आपल्या मनाची 3 कार्य आहेत: विचार, भावना आणि वर्तन. तर जेव्हा आपल्या मनामध्ये कोणतेही इरॅशनल विचार असतात, आपल्या मनाची बैठक, ही जी विचारांची बैठक जी आहे ही इरॅशनल विचारांची किंवा अविवेकी विचारांची असेल, तर मग कुठच्याही ज्या अविवेकी भावना आहेत त्या कुठच्याही घटनेनंतर, म्हणजे घटना कारणीभूत नसते, तर ती अविचारांची बैठक जी असते ती बैठकीच्या माध्यमातूनच आपण त्या गोष्टीकडे बघतो आणि मग त्याच्यामुळे चिंता निर्माण होते. जसं की मगाशी वर सांगितलं की ती व्यक्ती तर जास्त घरातच राहत होती, बाहेर जातही नव्हती, पण तरी सुद्धा की म्हणजे मला काही हे होणार नाही ना, मला काही त्रास होता कामा नये, मी कायम आजारी अजिबात पडता कामा नये, मी ठणठणीतच असायला पाहिजे, अशी जर त्याच्या इरॅशनल विचारांची जर बैठक असेल तर मग काय होणार की म्हणजे आजार आजूबाजूला चाललेले आहेत म्हटल्यानंतर नक्कीच मन हे होणार की म्हणजे अरे, म्हणजे आजार उद्या मला झाला तर मग काय होणार, मला कुठचाच आजार होताच कामा नये. जेव्हा अशी चकारांत ही बैठक असते विचारांची तेव्हा ती इरॅशनल बैठक असते. आणि मग त्याच्यामुळे काय होतं की जेव्हा ही अँटिसिडेंट इव्हेंट कुठचीही जी असते, आजार, पॅन्डेमिक हे सुरू झालेलं आहे म्हटल्यावर अरे हे मलाही होऊ शकतं, पण माझ्या मनाची बैठक तर सांगते मला काहीच होता कामा नये. मग त्याच्यातनं जी इमोशन निर्माण होते ती ही चिंतेची जी इमोशन आहे, इरॅशनल इमोशन आहे, ती निर्माण होते. तर अशा पद्धतीने ह्या आपल्या म्हणजे जसं आहे की जसं आपण एखाद्या गोष्टीकडे बघतो तसं ते होत असतं, पण ते बघतो म्हणजे ते त्याच वेळेला फक्त ती बघण्याची वृत्ती निर्माण झालेली असते असं नाही, तर कुठेतरी ती विचारांची बैठक पहिल्यापासूनच तशी असते. म्हणजे ती एन्व्हायरमेंटली तशी घडलेली असते, तसे संस्कार त्यात असं लहानपणापासून आपण बघत आलेलो असतो आजूबाजूला, म्हणून त्या विचारांची बैठक तरी अशी झालेली असते. किंवा क्वचित आपल्या पर्सनॅलिटीचा तो भागही असू शकतो. म्हणजे काय, तर जसं मगाशी सांगितलं की काही विशिष्ट पर्सनॅलिटी आहेत की ज्या चिंतातूर पर्सनॅलिटी आहे, चिंतातूर व्यक्तिमत्व आहेत, की अव्हॉइडंट पर्सनॅलिटी असेल, म्हणजे कुठचीही जबाबदारी टाळण्याकडे तेव्हा त्यांचा कल असतो. जसं मी मगाशी जेव्हा सांगितलं की तणावदायी परिस्थिती निर्माण झाली तेव्हा माणसाच्या 3 प्रकारच्या रिॲक्शन होऊ शकतात सायकोलॉजिकली. त्या म्हणजे फाईट, फ्लाईट आणि फ्रीज असे 3 F आहेत, की त्यातलं जे फ्लाईट करण्याकडे ज्यांची वृत्ती असते ती आहे अव्हॉइडंट पर्सनॅलिटी आहेत. तर अव्हॉइडंट पर्सनॅलिटी म्हणजे कुठची जबाबदारी काही जरी
जबाबदारी थोडीशी द्यायची म्हटली तरी ते टाळायला बघतात. मग एकतर ते समोरच नाही सांगतील किंवा हो म्हणतील पण करणार नाहीत, असं पॅसिव्ह ॲग्रेशन पण दाखवू शकतात. पण त्यात अव्हॉइडंट पर्सनॅलिटी असतील, मग त्या व्यक्तींना जबाबदारी आली, घ्यावीच लागली, की मग खूप अँक्झायटी, चिंताही निर्माण होऊ शकते. डिपेंडंट पर्सनॅलिटी ह्या तशा दोन्ही एकमेकांना कनेक्टेडच आहेत, की अव्हॉइडंट असलेली व्यक्ती बऱ्याचदा डिपेंडंट ही असतेच. म्हणजे ती जबाबदारी घ्यायची नसते, त्यामुळे कुठचाही निर्णयही ते घेऊ शकत नाही. त्यासाठी प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्या व्यक्तींवर, त्यांच्या सल्ल्यावर किंवा त्यांच्या मार्गदर्शनावर सतत अवलंबून असणं, कुठच्या तरी गोष्टीवर सतत अवलंबून असणं, व्यक्तीवर, गोष्टीवर, आणि स्वतःच्या ह्यानी त्या गोष्टी न करता येणं, जबाबदारीवर त्या गोष्टी न करता येणं, अशी जर व्यक्तिमत्व असेल तर मग त्या व्यक्तींनाही मग ही चिंतेत म्हणजे त्यांची ही बैठक आहे, मी ही जी बैठक आहे आता प्रत्येक ही जी बैठक आहे इररॅशनल बैठक आहे त्यांच्या विचारांची. मग अशा व्यक्तींना या चिंतेचा विकार हे लवकर होऊ शकतात. तिसरी जी पर्सनॅलिटी आहे ती म्हणजे ज्याला ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह पर्सनॅलिटी असं म्हणता येईल, की त्या व्यक्तींना सगळ्या गोष्टी एका विशिष्ट पद्धतीनेच व्हाव्या लागतात, काटेकोरपणेच व्हायला लागतात. त्या अशा म्हणजे अशा आणि अशाच व्हायला पाहिजेत किंवा त्याच्यात थोडाही बदल चालत नाही किंवा प्रत्येक गोष्ट करताना ते रिच्युअलिस्टिक पद्धतीनेच त्यांना त्या करायच्या असतात. पंक्च्युअलिटीच्या बाबतीत पण, म्हणजे वेळेच्या बाबतीत पण ते काटेकोर असतात, कृतीच्या बाबतीत पण काटेकोर असतात. मग असं जर सतत त्यांचा हे काटेकोरपणा हा प्रत्येक बाबतीत व्यवस्थितपणा असेल, मग तशा जर गोष्टी होत नसतील, मग त्याच्यातनं काय होतं की मग ते दुसऱ्या व्यक्तींकडनंही तशाच अपेक्षा करतात आणि मग तसं नाही झालं की मग चिंताही निर्माण होऊ शकते किंवा ओसीडी सारख्या डिसऑर्डर्सकडे सुद्धा ते जाऊ शकतात. तर अशा पद्धतीने हे सायकोलॉजिकली हा ज्या अशा पद्धतीने विचारांची बैठक असेल किंवा अशा व्यक्तिमत्वच पहिल्यापासून अशा व्यक्तिमत्वातले हे दोष असतील, तर अशा व्यक्तींना हे विकार हे लवकर होऊ शकतात. त्याचबरोबर सोशलमध्ये म्हणजे आपलं आता फॅमिली हँडलिंग कसं आहे, की फॅमिली हँडलिंगमध्ये सुद्धा मग सतत त्या व्यक्तीला म्हणजे घरात सतत कॉन्फ्लिक्ट चालू असतील किंवा सपोर्ट करणारं कोणी नसेल, लहानपणापासूनच लोनलीनेस असेल किंवा हे झालेले असतील, एकटेपणा अचानक निर्माण झालेला असेल किंवा कुठच्याही गोष्टीबाबत घाबरवण्याची हे असेल टेंडन्सी जर घरातल्यांची असेल, तर मग अशामुळे त्यांची व्यक्तिमत्व ही तशी घडतात किंवा घरातल्या दुसऱ्या मेन व्यक्ती असतील ते त्या एकदम खूपच अधिकारी आणि खूपच अहमवाल्या व्यक्ती असतील, तर त्यांच्याबरोबर राहणाऱ्या व्यक्ती ह्या आपोआप डिपेंडंट होऊन जातात. तर मी म्हणेन तसंच व्हायला पाहिजे, मी सांगतो तसंच व्हायला पाहिजे, मी असं सांगतोय ना मग तसंच कर किंवा तसं नाही केलं तर तुला असा त्रास होईल, असं सारखं सांगितल्यामुळे नक्कीच ते मूल हे गोंधळून जातं आणि त्याच्यामुळे सुद्धा हा अशा पद्धतीने म्हणजे कुठेतरी हे फॅमिली हँडलिंग हे सुद्धा लहानपणापासूनचं जे असतं ते त्याला जबाबदार असतं किंवा अँक्झायटी झाल्यानंतर सुद्धा किंवा चिंता निर्माण झाल्यानंतर सुद्धा त्याच्याकडे जर दुर्लक्ष करण्यात येत असेल किंवा त्याला दोष देण्यात येत असतील, असंही होत असेल किंवा खूपच अतिच काळजी घेतली जात असेल, तर अशा दोन्ही टोकाच्या पद्धतीने ते हँडलिंग होत असेल तरी त्याच्यातनं मग तो विकार बरा लवकर होत नाही असं दिसून येतं. तर अशा पद्धतीने ही बायोलॉजिकल किंवा सायकोसोशल कारणं आहेत की ज्याच्यामुळे हे विकार हे होत असतात वेगवेगळ्या पद्धतीने. मग आता हे कमी कसे करायचे किंवा तर ह्याच्यामध्ये पुन्हा मग तेच आहे की जर चिंतेची नुसती डिस्ट्रेस लेव्हलला जर आपण ह्या साठी आलेलो असू, तर मग त्याच्यावरचे जे उपाय आहेत ते सुद्धा आपल्याला म्हणता येतील की ते केवळ आपल्याला नॉन फार्मॅकॉलॉजिकल म्हणजे औषधांशिवाय सुद्धा काही उपाय करून आपल्याला त्याच्यातनं बरं होता येऊ शकतं. म्हणजे त्याच्यात काउन्सिलिंग आलं किंवा इतर उपाय आले, काय आहेत ते उपाय मी नंतर सांगतोच आहे. पण जर डिसऑर्डर्स निर्माण झाले असतील, पॅनिक डिसऑर्डर असेल किंवा फोबिया असेल किंवा ओसीडी असेल, आता ओसीडी सारखा हा जो विकार आहे हा तर
वॅक्सिंग वेनिंग होणारा असा उपाय आहे, हा विकार आहे. म्हणजे तो काही केवळ म्हणजे काही काही वेळेला तो बरा होतो आणि मग परत उद्भवू शकतो. असं परत परत उद्भवणारा सुद्धा किंवा कमी होतो, पुन्हा लक्षणं वाढतात, पुन्हा कमी होतात, असंही होऊ शकतं. अर्थात हे सतत सतत होण्याचं आहे, म्हणजे एवढं उशिरा ट्रीटमेंटला येऊ तेवढं ते असं होण्याचं प्रमाण हे जास्त आहे. थोडंसं सुरू झाल्या झाल्या लगेच जर घेऊन आलं तर हा विकार पूर्णपणे, हे सगळेच विकार हे पूर्णपणे बरेही होऊ शकणारे विकार आहेत. त्याच्यामुळे की शेवटी हे जसं मगाशी सांगितलं की आपल्याला हे झालेलं आहे हे आपण स्वीकारणं, आपल्या घरच्याला हे झालेलं आहे किंवा आपल्याला हे झालेलं आहे, लवकरात लवकर स्वीकारणं हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे बऱ्याचदा ह्या स्वीकारण्यातच खूप वेळ जातो, की जसं मगाशी संदीपजींनी पण सांगितलं की अजूनही म्हणजे अंधश्रद्धांना लोक बळी पडतात आणि मग तांत्रिक मांत्रिकाकडे पॅनिक अटॅक साठी सुद्धा घेऊन गेलेले लोक आहेत. किंवा दुसरी अंधश्रद्धा जी आज निर्माण झालेली आहे ती गुगल अंधश्रद्धा आहे. तर ती गुगल वरच अतिशय अवलंबून राहायचं आणि प्रत्येक गोष्टीसाठी गुगल तपासायचं. म्हणजे अगदी औषधं दिली तरी सुद्धा त्या औषधांचे साईड इफेक्ट्स आणि हेच सगळं बघत राहायचं. असं जेव्हा होतं मग त्याच्यामुळे आमच्याकडे येतात पण उपचारच सुरू करत नाहीत. 8-10 दिवस झाले तरी औषधच घेतलेली नसतात. कारण काय, त्याने तर गुगलवर बघितलेलं असतं की अरे त्याला भरपूर साईड इफेक्ट आहेत. पण कसं आहे की जिथे इफेक्ट असतो तिथेच साईड इफेक्ट असतं. त्याचं नावच साईड इफेक्ट आहेत असं आहे, की जेव्हा इफेक्ट असतो, इफेक्टच नसतो त्या गोष्टींना साईड इफेक्टही नसतात. त्यामुळे कुठच्याही औषधाला, कुठच्याही साध्या खायच्या गोष्टीला सुद्धा थोडेसे जसे चांगले इफेक्ट होतात तसं त्यातनं काही वाईट इफेक्ट सुद्धा होऊ शकतात. मग एखादी गोष्ट अगदी जसं म्हणतात की काकडी किंवा सॅलड्स मधनं वेगवेगळे विटॅमिन्स मिळतात आपल्याला, पण ती जास्त खाल्ली तर त्याच्यातनं, काकडी जास्त खाल्ली, टोमॅटो जास्त खाल्ला तर कफ होऊ शकतो. तर असंही म्हटलेलं आहे. म्हणजे असं नाहीये की खायच्या पदार्थांचेही काही अपाय नाही आहेत. तर औषधांनाही थोडेफार अपाय असणार आहेत, परंतु ही औषधं पूर्णपणे त्यांच्या हे होऊन, चाचण्या होऊन, वेगवेगळ्या पातळीवरच्या चाचण्या होऊन ती मगच ती त्याला म्हणजे उपचारासाठी वापरायची परवानगी मिळत असते. आणि त्याच्यामुळे साईड इफेक्ट कडे पाहिलं तर मग आपण जगातलं कुठचंच औषध हे घेऊ शकणार नाही. त्यामुळे इफेक्ट कडे पाहावं आणि ट्रीटमेंट घ्यावी हे मी सांगेन. त्यामुळे त्या इफेक्ट्स कडे पाहूनच आपण उपचार घ्यावेत असं मी तुम्हाला सांगेन. तर अशी औषधाचे उपाय कोणते आहेत किंवा आपण ज्याला म्हणूया की फार्मॅकॉलॉजिकल किंवा फिजिकल उपाय काय काय आहेत ते आपण बघूया. तर औषधांमध्ये, चिंतेवरच्या औषधांमध्ये जी औषधं आहेत त्याच्यात सगळ्यात पहिली आली ती म्हणजे बेन्झोडायझेपिन्स आली. बेन्झोडायझेपिन वर्गातली जी औषधं आली ती सगळ्यात पहिल्या औषधं आली. त्याचबरोबर आता जसं मगाशी मी सांगितलं की या सगळ्या जेव्हा कुठचाही ताण येतो तेव्हा सिम्पथेटिक नर्व्हस सिस्टीम ही ऍक्टिव्हेट होते. तर मग ती सिम्पथेटिक नर्व्हस सिस्टीम जी आहे ती डिॲक्टिव्हेट करणारी किंवा त्याचं ऍक्टिव्हेशन कमी करणारी जी औषधं आहेत, ज्याला बीटा ब्लॉकर्स वर्गातली औषधं म्हणतात, तर ती औषधं सुद्धा अँझायटीसाठी उपयोगी ठरतात. त्याचबरोबर आणखीन काही ज्या, जसं सिरोटोनिनचं मगाशी मी काम याच्यात रोल आहे हे सांगितलं, तर त्या सिरोटोनिन का कमी झालेलं असतं, तर त्याचं त्या ब्रेनच्या पेशीमध्ये जास्त शोषण झालेलं असतं आणि ते अपटेक झालेला असतो. आणि मग तो जो रिअपटेक असतो तो सतत झाल्यामुळे तिथलं ते सिनॅप्स मधलं, त्या पोकळीमधलं त्याचं प्रमाण कमी झालेलं असतं. मग ते शोषण जे आहे, पेशीमध्ये शोषून घेणं जे आहे ते रोखून धरणारी किंवा ते रोखणारी जी औषधं आहेत, ज्याला सिरोटोनिन स्पेसिफिक रिअपटेक इनिबिटर्स असं म्हणतात, तर त्या वर्गातली औषधं सुद्धा अँटी अँझायटी म्हणून ही वापरता येतात. तर ही विविध औषधं आहेत. अर्थात जसं आहे की ती सल्ल्यानेच घ्यायला लागतात. बऱ्याचदा बरं वाटलं की मग तीच औषधं आपण चालू ठेवतो, वर्षानुवर्ष सुद्धा चालू ठेवतो आणि मग हॅबिच्युएशन निर्माण होतं की मग ती औषधं घेतली नाही तर राहूच शकत नाही किंवा मग त्याची संख्या वाढत जाते. तर त्यामुळे
ट्रीटमेंट सुरू करावी ती सुद्धा डॉक्टरांच्या सल्ल्याने, आणि ती बंद करावी ती सुद्धा डॉक्टरांच्या सल्ल्याने, कुठेही स्वतःच्या मनाप्रमाणे करू नये. कारण त्याचा ठराविक काळ हे उपचार घ्यायला लागतात. ठराविक काळ घेतल्यानंतर मग आता एखाद्या ज्या डोसला लक्षणं पूर्णपणे नाहीशी होतात त्याच्यानंतर काही काळ ती औषधं चालू ठेवून मग कमी कमी करून ती बंद केली जातात. तर हे कमी कमी करताना सुद्धा बघितलं जातं की पुन्हा लक्षणं उद्भवत नाही आहेत ना. तर अशा पद्धतीने मगच ही बंद केली जातात. थोड्या लवकर, जेवढ्या लवकर ट्रीटमेंटला सुरू कराल, लवकर सल्ला घ्याल, तेवढे लवकर हे उपचार, लवकर बरं वाटतं आणि लवकर हे उपचार संपू शकतात. दुसरे उपाय जे अँझायटी डिसऑर्डर, विशेषतः OCD सारख्या विकारांमध्ये, काही जनरलाइज अँझायटी असेल तर अशा विकारांमध्ये जे आणखीन एक जो फार्मॅकॉलॉजिकल नाही आहे तो पण फिजिकल उपाय आहे तो म्हणजे रिपिटेटिव्ह ट्रान्समॅग्नेटिक स्टिम्युलेशन जे आहे, चुंबकीय उपचार पद्धती जी एक आहे ती एक नव्याने आता आलेली आहे की त्याच्यामध्ये म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड मधनं मॅग्नेटिक फील्ड तयार होतं आणि मग त्या चुंबकीय लहरी ज्या असतात त्या ते मेंदूवर ठेवून त्या लहरी या सोडल्या जातात, मेंदूपर्यंत पोहोचतात आणि त्याच्यामुळे हे जे सिम्पथॅटिक नर्वस सिस्टीमचं ओव्हर रेग्युलेशन झालेलं असतं किंवा सिरोटोनिनचं हे झालेलं असतं, कामामध्ये जे कार्यामध्ये जो अडथळा निर्माण झालेला असतो तो दूर करण्याचं काम या लहरी अतिशय फास्टली आणि लवकर करत असतात. ही जी हे आहे ही अगदी OPD बेसिसवर घेता येण्यासारखी आहे. जसं की म्हणजे नुसतं जायचं बसायचं, ते फक्त वरती आम्ही लावतो 15-20 मिनिटाचं 25 मिनिटाचं ते सेशन असतं आणि अशी काही सेशन्स ही घ्यायला लागतात आणि त्याच्यामुळे होणारे अपाय जे असतात हे किंवा त्याला फारशी कॉन्ट्राइंडिकेशन अजून तरी काही सापडलेली नाही आहेत आणि त्यामुळे ही खूप प्रभावी अशी उपचार पद्धती ह्या काही काही विशेषतः सिव्हिअर फोबियाज असतील, ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर असतील, तर अशा पद्धतीच्या ह्या चिंतेच्या विकारांसाठी ही अतिशय योग्य अशी उपचार पद्धती किंवा प्रभावी अशी उपचार पद्धती ही दिसून येते. नॉन फार्मॅकॉलॉजिकल जे उपाय आहेत ते विशेषतः जसं मी मगाशी म्हटलं, मी जेव्हा डिसऑर्डर असेल तेव्हा सुद्धा की नुसतं औषधांनी बरं वाटतं असं मी म्हणणार नाही, कारण जसं मगाशी सांगितलं कारणांमध्ये सुद्धा बायोसायकोसोशल अशी कारणं आहेत. त्यामुळे नक्कीच नुसत्या औषधांनी बरं वाटणार नाही, औषधांच्या जोडीला नॉन फार्मॅकॉलॉजिकल उपायही तेवढेच आवश्यक असतात. तसं बघायला गेलं तर हे कुठच्याही आजारामध्ये नुसत्या औषधांनी कधीच पूर्णपणे बरं वाटत नसतं. शेवटी त्या व्यक्तीला काही औषधांशिवायचेही उपाय हे करावे लागतात. की उदाहरणार्थ जसं की डायबेटीसमध्ये नुसत्या औषधांनी बरं वाटत नाही, त्यासाठी पथ्य पाळावे लागतात, व्यायाम करावा लागतो. तर तसंच ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काही व्यायाम करायचे आहेत. ते फक्त ते आहेत ते व्यायाम आहेत, वेगळ्या पद्धतीचे व्यायाम आहेत. तर त्याच्यामध्ये आहेत की जे उपाय आहेत नॉन फार्मॅकॉलॉजिकल उपाय, म्हणजे त्याच्यामध्ये हायपोथॅलॅमिक उपाय असं आम्ही म्हणतो त्याला आणि कॉर्टिकल उपाय असं त्याला म्हणता येईल. तर हायपोथॅलॅमिक उपाय म्हणजे काय, तर ही जी सिम्पथॅटिक नर्व्हस सिस्टीम अतिशय उद्दीपित झाल्यामुळे बरेचशी चिंतेचं लक्षणंही वाढत असतात. मग या चिंतेच्या लक्षणांना सिम्पथॅटिक नर्व्हस सिस्टीमला पॅरलल अशी अपोजिट अशी दुसरी नर्व्हस सिस्टीम सुद्धा आपल्या शरीरात असते की ज्याला पॅरासिम्पथॅटिक नर्व्हस सिस्टीम असं म्हणतात. मग ह्या सिस्टीमचं उद्दीपन कमी करून त्या सिस्टीमचं उद्दीपन, म्हणजे ती उद्दीपन करणं की त्याच्यातनं मग रिलॅक्सेशन मिळू शकतं. तर अशा ज्या पद्धती आहेत तर त्या पद्धतींमध्ये अर्थातच सगळ्या योगाच्या पद्धती, योगा ह्या मेडिटेशन ह्या सगळ्या पद्धती त्याच्यामध्ये येतात. अर्थात योगामध्ये अनेक गोष्टी अंतर्भूत आहेत, जसं की अष्टांग योगामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी असे अनेक अष्टसूत्र आहेत. सगळेच काही म्हणजे सगळ्यांनाच जमतात असं नाही, परंतु पहिल्या ज्या 4-5 6-5-6 पद्धती आहेत त्या नक्कीच त्यातल्या बरीचशी हे जमायला काहीच हरकत नाही.
तर अशा जर हे आसनं जी केली त्याच्यामध्ये हे केलं तर नक्कीच उपाय होऊ शकतो. त्याच्यामध्ये जशी ध्यानधारणा आहे, की ध्यानधारणेमध्ये सुद्धा धारणेमध्ये म्हणजे धारणेमध्ये की तुमचे सेन्सेस जे असतात ते तुम्ही हे करायचं असतात, की एका गोष्टीवर कॉन्सन्ट्रेशन करायचं असतं, कुठच्यातरी एका गोष्टीवर फोकस करायचा असतो. तर ती धारणेकडून मग ध्यानाकडे जायचं आहे. त्या ध्यानामध्ये तुम्हाला एखाद्या गोष्टी म्हणजे सेन्सेसला फक्त हे करून हे चालत नाही, तर तुम्हाला पूर्ण एखाद्या विशिष्ट विचारावर किंवा विचारावर तुम्हाला पूर्णपणे कॉन्सन्ट्रेट व्हायचं असतं आणि त्याच्यातून जी अवस्था निर्माण होते ती समाधी अवस्था ही पुढे होत असते. परंतु हे प्रत्येकाला सगळं हे जमत असं नाही. त्याचबरोबर ध्यानाच्या सुद्धा अनेक वेगवेगळ्या पद्धती आहेत. जसं की ही योगाची एक पद्धत वेगळी आहे, तशी आर्ट ऑफ लिव्हिंगची काही वेगळी पद्धत आहे, विपासनाची पद्धत वेगळी आहे, की ज्याला माइंडफुलनेस मेडिटेशन असंही म्हणतात. तर अशा ध्यानाच्या कुठच्याही पद्धती वापरल्या तरी हरकत नाही. परंतु ती कृती आहे ती नीट शिकून घ्यायला पाहिजे. कारण ध्यानामध्ये कसं असतं, की ध्यानामध्ये वेगवेगळ्या जशा पद्धती आहेत तशा त्यामुळे वेगवेगळ्या कृती आहेत. त्या ध्यानाच्या पद्धती ध्यान पद्धतीनंतर त्याच्यातल्या वेगवेगळ्या ध्यानाच्या कृती, मग ती ध्यानाची स्थिती जमणं, त्या स्थितीत राहता येणं हे आपल्याला आवश्यक आहे. ते स्थितीत राहायला म्हणजे ते जमायला खूप वेळ लागू शकतो आणि मग त्या स्थितीकडून मग वृत्तीकडे, ध्यानावृत्तीकडे, म्हणजे ती वृत्ती म्हणजे ती समाधी वृत्तीकडे जायला हा प्रवास खूप मोठा असतो. परंतु त्या पद्धती शिकून घेणं, त्या कृती सातत्याने करत राहणं आणि ती स्थितीमध्ये जाण्याचा प्रयत्न करणं हे फार आवश्यक असतं. विशेषतः हे जे माइंडफुलनेस मेडिटेशन आहे ते निदान एवढं केल्यानंतर मी सांगितलं तसं की अगदी पूर्ण तुम्ही स्थितीपर्यंत जरी वृत्तीपर्यंत जरी नाही जाऊ शकलात तरी सुद्धा त्या करण्याच्या कृतीमुळे जे आहे ते आपल्याला ही जी लक्षणं आहेत, ही जी पॅरासिम्पथेटिक सिस्टीम आहे ती नक्कीच उद्दीपित होते आणि त्याच्यातनं रिलॅक्स तर नक्कीच आपल्याला वाटतं, बरं वाटतं. आणि मग हे बरं वाटल्यानंतर मग आपल्याला त्या स्थितीकडे जाता येऊ शकतं, की आपल्याला म्हणजे माइंडफुलनेस मेडिटेशन किंवा ध्यानाच्या स्थितीमध्ये, कुठच्याही ध्यानाच्या स्थितीमध्ये हेच सांगितलेलं आहे, की तुम्ही तुमच्या विचारांचा आणि भावनांचा अवेअरनेस वाढवायचा आहे. अवेअरनेस ऑफ थॉट अँड इमोशन म्हणजे काय आहे, की जसा एखादा ऑफ ड्युटी ट्रॅफिक पोलीस असेल, म्हणजे ट्रॅफिक पोलीस असताना तो काम करत असताना तो हात दाखवतो किंवा हे सगळ्या हाताने सगळ्या कृती करत असतो. त्याची ड्युटी संपली, पुढचा आला, तो जरा तिथेच रेंगाळलाय, तर मग तो तिथे उभं राहून त्या वाहनांकडे कसा बघत राहील, तसं त्या येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांकडे तटस्थपणे बघत राहायचं आहे, की त्याच्यातनं मग आपल्याला कॉर्टिकल उपायांसाठी सुद्धा मदत मिळू शकते. तर हे जे माइंडफुलनेस मेडिटेशन आहे हे फार महत्वाचं आहे याच्यामध्ये. त्याच्यामध्ये हायपोथॅलॅमिक उपायांमध्ये आणखीन दुसऱ्या गोष्टी येतात. त्यामध्ये आर्ट ऍक्टिव्हिटीज सुद्धा येऊ शकतात. कारण शेवटी हायपोथॅलॅमस मध्ये किंवा लिम्बिक सिस्टीम हा जो भाग आहे, तर हा जसं मी सांगितलं की आदिम भावनांचं हे करत असतो. त्यामुळे ह्या आदिम भावनांचा निचरा होणं हेही तेवढंच आवश्यक असतं. आणि मग तो भावनांचा निचरा होणं याच्यासाठी ह्या वेगवेगळ्या ज्या कला आहेत, संगीत, नृत्य, चित्रकला, कविता किंवा लेखन, अभिनय, ह्या सगळ्या कला ह्या भावनांचं प्रकटीकरणच करत असतात. संगीताविषयी तर कविवर्य सुधीर मोघे यांनी अतिशय त्यांची सुंदर कविता आहे ओंकार अनादी अनंत. त्याच्यामध्ये जे शेवटचं कडवं आहे त्याच्यात त्यांनी या संगीताचं महत्व सांगितलेलं आहे, की सप्तसूर स्वर्ग सात, सप्तसूर स्वर्ग सात, स्वर सांत्वन वेदनात, सुख निधान संजीवक, सुख निधान संजीवक, शाश्वत अमृतधार, असं त्यांनी त्याच्यात वर्णन केलेलं आहे, की अशी एक संजीवक शक्ती या सुरांमध्ये, संगीतामध्ये आहे. नृत्यामध्ये संगीतही येतं, अभिनयही येतो, सगळंच येतं. त्याच्यामुळे ह्या भावनांचं प्रकटीकरण करण्यासाठी किंवा तो निचरा करण्यासाठी या सगळ्या आर्ट ऍक्टिव्हिटीज अतिशय खूप महत्वाच्या आहेत. तर ह्या सगळ्या उपायांबरोबरच कॉर्टिकल उपाय हेही तेवढेच महत्वाचे आहेत. म्हणजे काय आहे, की ह्या लिम्बिक सिस्टीमच्या भावनांकडून आपल्याला कॉर्टिकल भावनांकडे जायचं आहे. म्हणजे काय आहे, की
त्या रवंथ चिंतेचं रूपांतर कल्पक चिंतेत करायचं आहे. म्हणजेच काय आहे की जसं मगाशी मी सांगितलं की अस्वस्थपणा बेचैनीकडून काळजीकडे जायचं आहे, काळजी घेण्याकडे जायचं आहे. म्हणजेच काय करायचं आहे, तर काय होतं की जेव्हा कुठचंही ताण येतो तेव्हा आपण हे लिम्बिक सिस्टीम प्रमाणे त्या अँझायटी निर्माण झाल्यामुळे आपण पटकन इम्पल्सिव्हली कुठच्याही प्रतिक्रिया व्यक्त करतो. जसं काही व्हॉट्सअपवरच्या बातम्या वाचून आपण चिंतित होतो आणि आपण पटकन त्याला लगेच प्रतिक्रिया व्यक्त करून टाकतो. तर ही जी प्रतिक्रिया आहे, रिॲक्शन आहे, ही कुठचाही रिॲक्शन ही लगेच होत असते आणि मग ती रिॲक्शनमुळे मग आणखीन ती चिंता कमी होत नाही, तर ती वाढत जाते. आपल्याला जेव्हा ती कमी करायची आहे तेव्हा आपल्याला थॉटफुल रिस्पॉन्स कडे जायचं आहे, म्हणजे प्रतिसादाकडे जायचं आहे, प्रतिक्रियेकडून प्रतिसादाच्या ट्रॅकवर जायचं आहे. मग ते कसं जायचं, तर म्हणजे जेव्हा आपण हे थॉट अवेअरनेस आणि मेडिटेशन करतो, माइंडफुल मेडिटेशन करतो, तेव्हाच आपल्याला हे हळूहळू स्वतः सुद्धा काही वेळेला विचार करता येऊ शकतात की का माझी अशी प्रतिक्रिया होते आहे. तर म्हणजे मला कुठेतरी मी जे वाचतो आहे, हे वाचतोय त्याच्यातनं हे होतंय का, जे बघतोय त्याच्यातनं होतंय का, मग त्याचं डायटिंग मला करायला पाहिजे, इन्फॉर्मेशन डायटिंग. उगाचच हे गुगल मधनं, व्हॉट्सअप मधनं जे काय काहीतरी नको त्या बातम्या कळत आहेत, न्यूज चॅनल्सवरनं, मग त्याचं डायटिंग आपण करूया. उगाच जास्त त्याच्यात अडकूया नको, किंवा वाचल्या तरी त्या नुसत्या वाचायच्या सोडून द्यायच्या, असं करायला आपण शिकलं पाहिजे. म्हणजे हे असं डायटिंग आपण एकतर करायला. त्या परिस्थितीत माझ्या हातातल्या नियंत्रणातले फॅक्टर कोणते आहेत हे मग आपल्याला शोधता येत, आणि आपल्या नियंत्रणाच्या बाहेरचे फॅक्टर कोणते आहेत, बाहेरचे जे फॅक्टर्स आहेत, तर मग त्याला आपण काहीच करू शकत नाही. म्हणजे नक्कीच ते आपल्या हाताबाहेरच्या गोष्टीत, मग त्याच्यावर जास्त विचार कशाला करायचा. उदाहरणार्थ म्हणजे परीक्षेची चिंता असेल, तर मग परीक्षेमध्ये काय आहे, तर परीक्षेमध्ये पेपर कोणता येणार, किंवा त्याच्यात तपासणार कोण, रिझल्ट काय लागणार, ह्या सगळ्या गोष्टी ह्या आपल्या हाताबाहेरचे फॅक्टर्स आहेत. पण एफर्ट्स हे आपल्या हातातले आहेत. मग त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे. मग तेव्हाच आपल्याला कळू शकतं की मग माझ्या मनात कोणते त्याविषयीचे काही चुकीच्या विचारांची बैठक आहे का, तर ती आपल्याला शोधून काढता येऊ शकते. मग प्रत्येक वेळेला ह्या सगळ्या गोष्टी स्वतः जमतील असं नाही, हे तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच होत असतं. पण मग ते इरॅशनल विचार कोणते आहेत, मग मला कायम यशच मिळायला पाहिजे असं जर सतत मला वाटत असेल, मी प्रत्येक वेळेला यशस्वीच व्हायला पाहिजे, चांगलेच मार्क मिळायला पाहिजेत, आणि जर असं जेव्हा होतं तेव्हा मग अपयश ही आपल्यासाठी एक काय म्हणतो हॉरिबल सिच्युएशन होते. मग आपण त्याचं हॉरिफिकेशन करतो किंवा टेरिबलायझेशन करतो, आणि मग त्या टेरिबलायझेशनमुळे ती चिंता पुन्हा वाढते, आणि मग म्हणूनच मग ह्या कुठेतरी हे विचार बदलायला पाहिजेत. मग त्यासाठी ती थेरपी आपल्याला घेता येऊ शकते. पण म्हणजे हा जो कॉर्टिकल बदल आहे, हा विचारांमधला जर आपण दृष्टिकोनात जर बदल करू शकलो, तर नक्कीच आपल्याला ही चिंता ही कायमस्वरूपी मिटवता येऊ शकते किंवा त्याच्यातनं बाहेर येता येऊ शकतं. तर असं ह्या प्रतिक्रियेकडून प्रतिसादाच्या ट्रॅकवर सतत राहता आलं पाहिजे. म्हणजे कसं आहे की तुकारामांनी म्हटलंय की नित्य नवा दिस, तुका म्हणे आता मना पाहिजे अंकुश, नित्य नवा दिस जागृतीचा, असं त्यांनी म्हटलेलं आहे की ही सतत ही जागृत अवस्था आपली असायला पाहिजे, की मनावर अंकुश पाहिजे आपला, आणि जागृतपणे तो अंकुश ठेवायला पाहिजे. माझ्या मनात हे जे ध्यान वृत्ती आहे ही सतत असायला पाहिजे आपल्यामध्ये, तर हे नक्कीच शक्य होईल. अर्थात ही सगळी प्रॅक्टिसनीच होणार आहे, आणि हे तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानेच होणार आहे. तर अशा पद्धतीने आपण जर आपल्याला काय शक्य आहे, काय अशक्य आहे हे जर शोधू शकलो, आणि त्याचबरोबर मग आपला दृष्टिकोन बदलू शकतो, की जरी वाईट स्थिती असली तरी त्याच्यातले फायदे काय. आज करोनासारखं पॅन्डेमिक आलेलं असलं तरी त्या पॅन्डेमिकने आपल्याला काय फायदे करून दिले ह्याच्याकडे बघितलं, म्हणजे त्या काळ्या ढगांच्या रुपेरी किनारीकडे बघितलं, तर आपल्याला नक्कीच बरं वाटू शकतं. किंवा आपल्यापेक्षा जे नाहिरे वर्गातील आहेत त्या नाहिरे वर्गाकडे बघितलं, तर आपल्याला नक्कीच मनाला थोडंसं हे वाटतं की नाही, आपली स्थिती त्यांच्यापेक्षा तरी खूप चांगली आहे. तर अशा पद्धतीने जर आपण हे केलं
विचार केला किंवा दृष्टिकोन ठेवला तर नक्कीच आपली चिंता ही कमी होऊ शकते. ही स्वतः नाही जमली तर नक्कीच ती तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करायला पाहिजे. तर हे जे काउन्सिलर्स आहेत हे अशा सगळ्या थेरपीजमध्ये त्यांचं ट्रेनिंग झालेलं असतं, तर त्या ट्रेनिंग मुळे हे ते व्यवस्थित हेल्प करू शकतात. तर अशा पद्धतीने या चिंतेचा विकार हा तो डिस्ट्रेस लेवलला असतो तेव्हा नुसत्या ह्या काउन्सिलिंगच्या वेगवेगळ्या थेरपीजनी म्हणजे ज्याच्यामध्ये ह्या वेगवेगळ्या रिलॅक्सेशन थेरपी, योगा हे सगळं आणि त्याच्या जोडीला विचारांमध्ये बदल अशा सगळ्या पद्धतीचा वापर करून डिस्ट्रेस मधनं आपल्याला बाहेर पडता येऊ शकतं. पण जर डिसऑर्डर लेव्हलला आपण गेलेलो असू तर नक्कीच आपल्याला औषधं प्लस हे उपाय ह्या सगळ्या उपायातनं आपल्याला ह्याच्यातनं बाहेर येऊ शकतं. तर त्याच्यामुळे असे सगळे उपाय केले तर नक्कीच आपल्याला बरं वाटू शकेल. की जी मुक्तांगणचे संचालक आणि प्रसिद्ध लेखक अनिल अवचट यांची जी कविता इंग्लिश प्रार्थना आहे त्याचं त्यांनी मराठी भाषांतर केलेलं आणि ते मुक्तांगणमध्ये म्हटलं जातं. तर ती प्रार्थनेने मी माझ्या आजच्या व्याख्यानाचा शेवट करतो की जे टाळणे अशक्य दे शक्ती ते सहाय्या, जे शक्य साध्य आहे निर्धार दे कराया, माझं काय शक्य आहे अशक्य काय, माझे मला कळाया दे बुद्धी देवराया, माझे मला कळाया दे बुद्धी देवराया. धन्यवाद. संदीप जी. सर अभी हम सबको अनम्यूट कर देते हैं. इफ एनी वांट्स टू आस्क क्वेश्चन दे कैन आस्क. ओके. हॅलो, आय थिंक मी डॉक्टर अद्वैत यांचा ईमेल आयडी दिलेला आहे चॅटमध्ये. ज्या कोणाला नंतरही त्यांना कॉन्टॅक्ट करायचं असेल त्यांनी त्या ईमेल आयडीवर त्यांना कॉन्टॅक्ट केव्हाही करता येईल. डोंबिवलीतच असतात ते. आणि आता आपण एक थोडेसेच प्रश्न घेऊया. म्हणजे आपलं व्याख्यान तसं आता 1.5 तास झालेलं आहे. सो काही महत्वाचे प्रश्न असतील तर कृपया विचारायचे. डॉक्टर, मी आदेश सोमवंशी बोलतोय. काही लोकांचा असा एक्सेसिव्ह विश्वास असतो की अरे मला काहीच होणार नाही आणि त्यांना ऍक्च्युली काही होत नाही. म्हणजे त्यांचा म्हणाव की विल पॉवर म्हणाव किंवा ते आणखीन त्यांचा मनाचा निर्धार असतो तर तो ऍक्च्युली वर्क करतो का? तसा विश्वास ठेवणं हे बरोबर आहे? मला आता ह्याच्यामध्ये 2 प्रकार असू शकतात की त्यांना आतापर्यंत काहीच झालेलं नाही हे चांगलं असलं तरी सुद्धा मी जसं मगाशी सांगितलं की तसा रॅशनल हे ठेवणं आवश्यक असतं की आतापर्यंत काही झालेलं नाहीये, म्हणजे पुढेही काहीच आपल्याला होऊ शकणार नाही असा त्यांचा ॲटिट्यूड असेल तर मग काही झालं तर ते पटकन चिंताग्रस्त किंवा पटकन ते त्यांच्या मनात निगेटिव्ह भावना या निर्माण होऊ शकतात. परंतु जर खरंच त्यांच्या मनात हे होत नसतील तर त्यांच्या मनाची बैठक ही विचारांची बैठक ही नक्कीच बरीचशी विवेकी असू शकते किंवा ते त्या पद्धतीने योग्य ती खबरदारी घेत असतात. त्यांच्या विचारांची बैठक या दृष्टिकोन हा बऱ्यापैकी पॉझिटिव्ह असेल त्याच्यामुळे त्यांना ते जमत नसेल. परंतु त्यांना त्यांच्या तब्येतीला काही होत नसेल परंतु रॅशनल हा विचार हा असा आहे की शरीर आहे म्हटल्यावर त्याला कधी ना कधीतरी काहीतरी होऊ शकतं. झाले तर आपल्या हातात जे उपाय आहेत ते आपण करायचे, नाही झालं आणि होऊ नये म्हणूनही उपाय करायचे. थँक्यू डॉक्टर. एनीबडी एल्स? अजून कोणाला प्रश्न आहे का काही? हॅलो. येस. नाही, थँक्यू. त्यांनी छान भाषण दिलं. आम्हाला उपयुक्त असं ज्येष्ठ नागरिकांना आहे ते सर्वांनी शांतीने बोल विचार. हॅलो. प्रत्येक जण असं म्हणतं की शारीरिक आजार 20% असतो आणि मानसिक 80% असतो. याबद्दल डॉक्टर जरा सांगाल? हो, म्हणजे आता असं ऑब्झर्वेशन आहे की अगदी जनरल फिजिशियनच्या ओपीडी मध्ये क्लिनिक मध्ये जाणाऱ्यांपैकी जवळजवळ 65% विकार हे त्याच्या कुठेतरी सायकोलॉजिकल ओरिजिन किंवा सायकोसोमॅटिक तरी ते नक्कीच असतात. बरेचसे विकार हे सायकोसोमॅटिक किंवा सायकोलॉजिकल असतात.
म्हणजे काय आहे की बऱ्याचदा आपल्याला म्हणजे मन हे शेवटी कसं आहे की मेंदूमध्येच मन आहे आणि ते मन हे सगळ्या ह्या गोष्टी शरीराचं पूर्ण ह्या नियंत्रण करत असतं ह्या विचार भावना आणि वर्तनाद्वारे. तर ह्याच्यामध्ये कुठेही बिघाड झाला तर मग तो जो डिस्ट्रेस निर्माण होतो तो डिस्ट्रेस जो आहे तो काही वेळेला जसं मी मगाशी सांगितलं की तो वेगवेगळे डिफेन्स मेकॅनिझम होतात मग तो शरीरावर काही काही वेळेला ट्रान्सफर होतो आणि त्याच्यामुळे हे बऱ्याचदा सायकोसोमॅटिक विकार हे दिसत असतात. आता ब्लड प्रेशर घेतलं, अस्थमा घेतला किंवा इरिटेबल बॉवेल सिंड्रोम आहे, तर हे बरेचसे असे जे विकार आहेत हे बरेचसे सायकोसोमॅटिक विकार आहेत. अर्थात सायकोसोमॅटिक जेव्हा विकार असतात जेव्हा सोमॅटिक लक्षणं दिसत असतात आणि खरोखर त्रास होताना दिसत असतो तर त्याच्यामध्ये आपल्याला हे बघावंच लागतं की काही खरोखर शारीरिक व्याधी तर नाहीये ना, आणि ती नसेल नाही हे कन्फर्म करून हे करावं लागतं. पण मग त्याच्यातनं सुद्धा काय केलं इतर काही गोष्टी म्हणजे लोकांना ते अरे ह्याच्यात आलं नाही म्हणजे कसं नाही मला त्रास तो होतोय मग पुन्हा दुसरीकडे जाऊन तपासण्या करा मग ह्याच्यातनं डॉक्टर शॉपिंग वगैरे सुद्धा होऊ शकतं. पण बऱ्याचदा हे जसं मी म्हटलं तर तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे की जवळजवळ बरेचसे जण हे सायकोसोमॅटिक आजार असतात किंवा सायकोलॉजिकल विकार असतात पण प्रेझेंटेशन हे असतं. आता मला आठवते जेव्हा KEM मध्ये सुद्धा आम्ही होतो तेव्हा जनरल मेडिसिन OPD मध्ये सुद्धा कितीतरी विशेषतः फिमेल्स बायका ज्या आहेत लेडीज ज्या आहेत ह्या सोमॅटिक लक्षणं घेऊन यायच्या. त्यांना काहीही नसायचं म्हणजे फक्त पेट में मीठा मीठा दर्द होता है किंवा पीठ में ऐसा हलका सा दर्द होता है अशीच त्यांचे कंप्लेंट असायच्या. आणि आमचे सर पण आम्हाला हेच सांगायचे की यांना बरंचसं सायकोलॉजिकल आहे कारण कुठेतरी जो ताण व्यक्त करू शकत नाही त्यांना दाबून ठेवतात तो अशा पद्धतीने शरीरावर आलेला असू शकतो आणि त्यामुळे हे विकार बऱ्याचदा दिसत असतात. एक प्रश्न मी विचारतो डॉक्टर. की तुम्ही सांगितलं की विचारांची बैठक महत्वाची असते किंवा एक मुख्य कॉज असू शकतो तसंच काही बायोलॉजिकल रिझनही असू शकतात जेनेटिक. पण आपल्या हातात जे आहे ते आहार आपला ओके या आहाराचा आपल्या मानसिक आरोग्यावर कितपत परिणाम होऊ शकतो म्हणजे तसं बघायला गेलं तर जसं आहारांचे जे गुणांप्रमाणे आहार सुद्धा आहेत. जसं म्हणतं राजसी आहार सात्विक आहार आणि तामसी आहार. तर अर्थातच असेल की त्यातलं तुमचं सात्विक आहाराचं प्रमाण जर नक्कीच सातत्याने ते जास्त असेल तर तुम्हाला होणारे जो शरीराच्या इतर ह्या ज्या सुद्धा सिस्टीम आहेत त्यांचं कार्य हे व्यवस्थित पद्धतीने होऊ शकतं किंवा त्याच्यातनं तुम्हाला जास्त न्यूट्रिशन्स मिळू शकतात आणि त्याच्यामुळे नक्कीच त्याचा परिणाम हा शरीर स्वास्थ्य राखण्याकडे नक्कीच होत असतो आणि त्याच्यामुळे मनही प्रसन्न राहू शकतं. तेच तामसी आहारामुळे किंवा राजसी आहारामुळे काही दोष नक्कीच निर्माण होतात. नक्कीच आता उद्या जसं म्हटलं की सतत जर तुम्हाला पित्त आणि ऍसिडिटी होत असेल तर त्याच्यामुळे मन हे सतत घाबरलेलं राहतं. म्हणजे ऍसिडिटीमुळे सुद्धा घाम येतो अस्वस्थ वाटतं असं होऊ शकतं आणि त्याच्यामुळे सुद्धा मन पुन्हा चिंतेकडे जाऊ शकतं चिंतित होऊ शकतं. तर त्यामुळे आहाराचं सुद्धा नक्कीच त्याच्यात हे आहे रोल आहे. सर आय थिंक डॉक्टरांचा ईमेल ID दिलेला आहे मी आणि माझ्या मते आता मी आमच्या प्रेसिडेंटना देणार आहे पुढील सूत्रांसाठी. पण मोस्टली प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी हा कार्यक्रम असणार आहे. प्रेसिडेंट करेक्ट करतील. आय थिंक प्रेसिडेंट पुढील सूत्रांना मी तुमच्याकडे सोपवतोय पण तत्पूर्वी जस्ट एक सांगायचं आहे की अत्यंत सुंदर असं हे विवेचन केलं आणि आपल्याला एक जी चिंता वाटते त्याला किती कंगोरे आहे ते आपल्याला तर दाखवून दिलंय डॉक्टर अद्वैत यांनी आणि एक चांगला आशेचा किरण म्हणता येईल असं हे व्याख्यान आहे. ज्यांनी हे पूर्वी कधी आपण असा विचार केला नसेल या बाबतीत तर हा खरंच एक छान व्याख्यान होतं. पुढली सूत्र प्रेसिडेंट दिलीप. धन्यवाद संदीप. अनुज मी ऐकू येतोय ना? येस सर. मित्रांनो आपण आता एक अतिशय सुंदर व्याख्यान ऐकलं डॉक्टर अद्वैत पाध्येंचं. डॉक्टर अद्वैत पाध्ये हे आमचेच रोटरीने आमच्याच क्लबचे रोटरी क्लब ऑफ डोंबिवली इशी आहे
खरं सांगायचं तर मानसिक ताणतणाव आणि नैराश्य हे काही आजची देणगी नाहीये किंवा फक्त कोरोनामुळे आली असं काही नाहीये. हा आपण या मानसिक ताणतणाव आणि नैराश्यात आपण जगतच असतो. जसं डॉक्टरांनी सांगितलं की चिंता ही ज्या वेळेला क्रिएटिव्हली वापरल्या जाते, पॉझिटिव्हली वापरल्या जाते, त्यातून काहीतरी क्रिएटिव्ह निर्माण होतं. पण ती जेव्हा चिंता ही निगेटिव्ह पद्धतीने होते, त्यातनं मानसिक ताणतणाव निर्माण होतात आणि त्यातनं नैराश्याचं कवच निर्माण व्हायला सुरुवात होतं. जेव्हा डॉक्टर अद्वैत पाध्यांशी आम्ही या विषयावर बोलत होतो, तेव्हा एक लक्षात आलं की मानसिक बैठक जी आहे, ही मानसिक बैठक या सर्वांमध्ये फार अतिशय चांगला रोल प्ले करते. आणि ही जर मानसिक बैठक आपल्याला कुठेतरी बदलता आली किंवा त्या पद्धतीने लोकांना सांगता आलं, तर ते सर्वांकरता अतिशय होईल. आणि त्यातूनच मानस या आमच्या मालिकेचा जन्म झाला. मानसचा तुम्ही टॅगलाईन बघितली असेल तर मानस मनात माझ्या. तर आपल्या मनामध्ये आपण डोकावून बघूया की आपण वेगवेगळ्या पद्धतीने आपण कशा पद्धतीने आपण पॉझिटिव्ह पद्धतीने आपण त्याला मनाला नेऊ शकतो. ही मालिका एका दिवसात संपणार नाहीये, कारण हे जे कार्य आहे हे एका भाषणात पटकन साध्य होणार नाहीये आणि याला सातत्याची गरज आहे. त्यामुळे ही मालिका आम्ही दर महिन्याच्या रविवारी, चौथ्या रविवारी संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. मला आता या ठिकाणी कविवर्य भारत आंबेंची ते गीत आठवतं, घन तमी शुक्र बघ राज्य करी रे खिन्न मना बघ जरा तरी. आणि यातलं पहिलं कडवं आहे, ये बाहेरी अंडे फोडूनी शुद्ध मोकळ्या वातावरणी का गुदमरशी आतच कुडूनी रे मार भरारी जरावरी. हे ताणतणावांचं नैराश्याचं जे कवच निर्माण होत आहे ते फोडून आपण शुद्ध मोकळ्या वातावरणात येऊया. आतमध्ये कुडून राहण्यापेक्षा त्या आपल्या मानसिक जे नैराश्य किंवा आजार असतील त्यातून आपण बाहेर पडूया आणि हा त्याच्यावरचा छान उपाय असेल. आजच्या कार्यक्रमाचा समारोप करताना या कवी भारत आंबेंच्याच गाण्याची आपण छोटीशी झलक ऐकूया. अनुज. येस सर. धन्यवाद. आपण परत भेटूया पुढच्या महिन्यात चौथ्या रविवारी संध्याकाळी 5 वाजता डॉक्टर अद्वैत पाध्यांसोबत मानस मनात माझ्या या मालिकेच्या दुसऱ्या भागात. धन्यवाद. 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 धन्यवाद डॉक्टर. धन्यवाद. या थँक्यू अनुज. थँक्यू अद्वैत. थँक्यू. चलो दिलीप बाय. बाय 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 बाय.